नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण एमपीएससीचा जो आपला 2022चा सीसारचा पेपर होता त्याच्यातले आज आपण 51 ते 75 हे गणित आणि बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न बघणार आहे. ठीक आहे. तर बघा, पहिला प्रश्न आपला संभाव्यतावरती काय दिले बघा. एका पिशवीमध्ये 3 पांढरे 2 निळे व 5 लाल चेंडू आहेत. जर यादृच्छिक पद्धतीने पिशवीतून एक चेंडू जर काढला तर काढलेला चेंडू लाल नाही याची संभाव्यता किती. आता यादृच्छिकपणे म्हणजे काय करतात, रॅन्डमली किती चेंडू आहेत बघा आपले, एकूण 3 आणि 2 5 आणि 5 एकूण 10 चेंडू आहेत. त्यातले काय म्हटले बघा, एक चेंडू जर काढला तर काढलेला चेंडू लाल नाही. लाल नाही म्हणजे बघा, या 5 मधला तो चेंडू नाही आला पाहिजे, या 5 लाल मधला. ठीक आहे. राहिले कुठले बघा, 3 आणि 2 बघा, 3 पांढरे आणि 2 निळे, म्हणजे ह्या 5 मधला तो कुठला एक चेंडू असला तरी चालेल आपल्याला. ठीक आहे. बघा, आणि आपली खाली छेदाला किती बघा, या 5 मधला आहे आणि टोटल किती चेंडू आहेत बघा आपले, 3 आणि 2 5 5 आणि 5 10. बघा 10C1. उत्तर काय आलं बघा, जर इकडे 1 1 असेल तर काय निघेल बघा, इकडे 5/10 म्हणजे बरोबर किती निघेल, 5 1 5 5 2 10 1/2. ठीक आहे. ऑप्शन नंबर किती असेल बघा, 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, डायरेक्शन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. बघा, आता हा जो टाईप असतो आपला याच्यामध्ये बघा, तुम्हाला पर्याय जर तुम्ही बघितले बघा, कसं आहे, पूर्वेला पश्चिमेला उत्तरेला दक्षिणेला. ठीक आहे. आणि या टाईपच्या क्वेश्चन मध्ये मांडणी करायला एकदम काय होतं, कन्फ्युजन होतंय. बरोबर आहे का नाही. याच्यामध्ये बघा अवघड काय नाही, फक्त जी तुम्हाला माहिती दिलेली आहे, एक तर ती उभी मांडणी करा, उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम, सेपरेट बाजूला मांडणी करायची, उत्तर चुकत नाही. ठीक आहे. बघा काय दिले बघा, आता माहिती अभ्यास आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असणारे विधान निवडा. काय दिले बघा, सी ही वसाहत एफ डी आणि जी या वसाहतींच्या दक्षिणेला वसली आहे. बघा सी कुठं दिसते बघा, एफ डी आणि जी या वसाहतींच्या दक्षिणेला कोण आहे, तर सी आहे. सेपरेट मांडा. ठीक आहे. बघा चला पुढे काय दिलं, आता सी आणि ए या वसाहती ईच्या पूर्वेला वसल्या आहेत. बघा ईच्या पूर्वेला कोण आहे, तर सी आहे. सॉरी, हा, सी आणि ए या वसाहती ईच्या पूर्वेला आहेत आणि ईच्या पूर्वेला कोण आहे, तर ए एक आहे. बस सी आणि ए कुठं आहे, तर ईच्या पूर्व दिशेला. सेपरेट उभी मांडणी सेपरेट करा, आडवी मांडणी सेपरेट मांडा. इथंच बघा मांडणी करत बसायची गरज नाही, म्हणजे इथं तुम्हाला आग्नेय नैऋत्य ह्या अशा दिशा दाखवायच्या नसतात, फक्त उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम. चला पुढे काय दिले बघा, आणि बी ही वसाहत सी आणि ए च्या पश्चिमेला वसली आहे. बघा बी वसाहत कुठे आहे, सी आणि ए च्या पश्चिमेला. सी आणि ए च्या पश्चिम दिशा कुठे असते, या साईडला असते. बघा आता कुठली म्हटले, बी ही वसाहत सीच्या पश्चिमेला बघा, इथे येऊ शकते बी. बरोबर आहे की नाही. पण बघा ईच्या पूर्वेला असेल का ईच्या पश्चिमेला आहे, ते कन्फर्म माहिती नाही आपल्याला. म्हणजे बी कुठे आहे बघा, सीच्या पश्चिमेला आहे. बरोबर आहे की नाही. पण ईच्या या साईडला का ईच्या या साईडला आपल्याला कन्फर्म माहिती नाही. चला परत बघा, बी ही वसाहत सी आणि एच्या पश्चिमेला, एच्या पण पश्चिमेला कोण आहे, बी आहे. बी इथं पण असू शकतो आणि बी हा इकडे पण असू शकतो. ठीक आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे ईच्या पूर्वेला पण असेल, ईच्या पश्चिमेला पण असू शकतो, आपल्याला कन्फर्म माहिती नाही. चला आता पुढे काय दिले बघा, ए आणि बी या वसाहती सी या वसाहतीच्या दक्षिणेला वसलेल्या आहेत. बघा आता ए आणि बी कुठे बघा, सीच्या दक्षिणेला. ठीक आहे. बघा आता त्याच्यानंतर काय माहिती दिलेली नाही आपल्याला, मग डायरेक्ट आपण इथे काय करू बघा, सीच्या दक्षिणेला कोण कोण आहे, ए आणि बी. बघा सीच्या दक्षिणेला कोण आहे, ए आणि बी, आणि सीच्या दक्षिणेला कोण आहे, ए आणि बी. तिन्ही ठिकाणी आपण माहिती मांडली. ठीक आहे. चला आता काय काय दिले बघा ह्याच्यामध्ये. बघा बी ही वसाहत ई या वसाहतीच्या पूर्वेला वसली आहे. बघा बी वसाहत ई या वसाहतीच्या पूर्वेला आहे का, बघा बी वसाहत ईच्या पूर्वेला असू शकते किंवा पश्चिमेला पण असू शकते, कन्फर्म सांगू शकत नाही. आणि प्रश्नामध्ये काय दिले बघा आपल्याला, तर तिच्या संदर्भात बघा, निश्चितपणे सत्य असणारे विधान निवडा. शक्यतामध्ये नाही, निश्चित 100% बरोबर आलं पाहिजे. काय निघते बघा, तर बी ही वसाहत ईच्या पूर्वेला असेल किंवा पश्चिमेला असेल. पहिलं काय ते चूक येते, कन्फर्म सांगू शकत नाही आपण. ठीक आहे. बघा परत काय दिले बघा खाली, जी ही वसाहत ए या वसाहतीच्या पश्चिमेला वसली आहे. बघा जी ही वसाहत, चला जी कुठे बघा, आता बघा पूर्वेला म्हटले की आडवी लाईन बघायची. बघा इथं परत पश्चिमेला म्हटले, पूर्व पश्चिम म्हटले की आडव्या लाईनी चेक करायचे. बघा जी वसाहत ए वसाहतीच्या पश्चिमेला वसली आहे. बघा जी वसाहत एच्या कुठं पश्चिमेला दिसते का तुम्हाला, पश्चिमेला किंवा पूर्वेला कुठं दिसत नाही आडव्या लाईन मध्ये, दुसरं काय झालं, कॅन्सल झालं. ठीक आहे. बघा कारण की जी कुठं दिसते तुम्हाला, बघा जी ही वसाहत एच्या उत्तरेला दिसते. ठीक आहे. बघा चला 3 नंबर चेक करा. बघा जी ही वसाहत बी या वसाहतीच्या उत्तरेला वसली आहे. बघा जी ही वसाहत बी या वसाहतीच्या उत्तरेला दिसते का, तर आहे. बघा ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर ते.
जे ही वसाहत, बी या वसाहतीच्या उत्तरेला आहे. 4 नंबर काय दिलंय बघा, ई ही वसाहत डी या वसाहतीच्या दक्षिणेला वसलेली आहे. ई ही वसाहत डीच्या दक्षिणेला कुठे ई दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत आहे. हे पण काय झालं, चूक झालं. फक्त आडवी आणि उभी मांडणी करायची, बरोबर उत्तर निघून जातं. जास्त कन्फ्युजन करत बसायची गरज नाही. ऑप्शन नंबर किती आपला 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. काय दिले, प्रत्येकी 25 फुले असलेले 5 हार गुंफण्यासाठी 5 मुले बागेत फुले गोळा करत आहेत. बघा आता ह्या वाक्यामध्ये काय चुकलंय बघा. प्रश्न बरोबर आहे, चुकलेला नाही. फक्त एक स्टेटमेंट थोडं त्यांनी वेगळं द्यायला पाहिजे होतं. काय दिले बघा, प्रत्येकी 25 फुले असलेले, इथं काय पाहिजे होतं, एक हार गुंफण्यासाठी. कारण बघा प्रत्येकी 25 फुले असलेले एक हार गुंफण्यासाठी 5 मुलांना, म्हणजे बघा 5 मुलांना प्रत्येकी किती करायचे बघा, 25 फुलं असलेले एक हार घ्यायचा आहे. बरोबर आहे की नाही? आता इथं त्यांनी काय दिले बघा, थोडक्यात 25 फुले असलेले 5 हार गुंफण्यासाठी. बघा प्रत्येकी 25 मुले असलेले 5 हार गुंफण्यासाठी. प्रत्येकाला 5 हार काय गुंफायचे नाही, फक्त एक हार आपल्याला गुंफायचा. ठीक आहे. फक्त काय झालं, थोडंसं स्टेटमेंट चुकले, पण काय असू द्या, काय फरक पडत नाही. प्रत्येकी 25 फुले असलेले 5 हार गुंफण्यासाठी 5 मुले बागेत फुले गोळा करत आहेत. ठीक आहे. बरं आता प्रत्येकाला किती किती फुलं गोळा करायचे बघा, 25. ठीक आहे. असे किती मुले आहेत बघा, 5 आहेत. 25, 25, 25, 25 आणि 25. चला पुढे काय दिले बघा, गोळा करून झाल्यानंतर ठरवलेल्या वेळाच्या शेवटी सर्वांकडे समान संख्येने फुले असतील याची खात्री करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यातील चौघांकडे हारात गुंफण्यासाठी ठरवलेल्या संख्येपेक्षा फक्त 2 फुले कमी होती. आता बघा चौघांकडे काय आहे, प्रत्येकाने 25 फुलांचा हार तयार करायचा आहे. मग ज्यावेळेस संख्या म्हणजे त्यावेळेस काय झालं बघा, चौघांकडे काय झालं, 2 फुलं कमी पडली. म्हणजे इथं किती झाली बघा, 25च्या ऐवजी 23 फुलं निघाली प्रत्येकाकडे. ठीक आहे बघा, त्या चौघांकडे किती निघाली, 23 फुलं निघाली. आता पुढे काय दिले बघा, आणि सर्वात लहान मुलगी आवश्यक तेवढी फुले गोळा करू शकली नाही. यामुळे सर्वांकडच्या फुलांची संख्या सारखी करण्यासाठी इतरांपैकी प्रत्येकाने स्वतःकडील फुलांपैकी 3 फुले तिला दिली. आता बघा 5च्या 5 जणांकडची फुलं काय करा, आपल्याला समान करायचे. 25 फुलांचा तर काही विषय नाही आता इथं. त्यातल्या चौघांनी 23 फुलं गोळा केलेली. आता 5व्या क्रमांकाची जी काय छोटी मुलगी आहे, तिने काय केले बघा, ह्यांच्यापेक्षा पण फुलं कमी केलेली. किती आता, आणि प्रत्येकाकडे समान फुलं करण्यासाठी काय केलं मग त्यांनी, आता प्रत्येकाकडे 3 फुलं वजा केली. मग इथं वजा 3 केलं आपण. ह्याने प्रत्येकाने 3 फुलं काढली आणि त्या 5व्या मुलीला देऊन टाकली. ह्याची फुलं किती होतील बघा, 20 होतील. याने पण 3 काढली, इकडे 20 झाली. याने पण 3 काढली, इकडे 20 झाली. इकडे 3 वजा केले, 20 झाले. ठीक आहे. प्रत्येकाची 20 फुलं आली. आता 5वी जी काय मुलगी आहे, तिची पण फुलं किती असणार बघा, 20 फुलं असणार तिच्याकडे. पण आता तिच्याकडची फुलं किती असतील बघा, इकडे X फुलं असतील तिच्याकडची. बरोबर आहे का नाही? आणि या चौघांनी 3 फुलं काढून तिला दिली. मग तिला फुलं किती मिळाली बघा, 3 आणि 3 6 आणि 3 9 3 12. म्हणजे तिला अधिक 12 फुलं मिळाली की बरोबर तिच्याकडची फुलं किती झाली बघा, 20 फुलं झाली. येते लक्षामध्ये बघा, प्रत्येकाने 3 फुलं काढून दिली. मग टोटल चौघा जणांनी तिला 12 फुलं दिली. मग X मध्ये 12 मिक्स केले की बरोबर किती झाले, 20 फुलं झाली. आता प्रश्न काय केलाय बघा त्यांनी आपल्याला, तर सर्वात लहान मुलीने गोळा केलेल्या फुलांची संख्या निर्देशित करणारा पर्याय निवडा. म्हणजे किती असेल बघा, तर ह्या मुलीने X जागेला किती निघेल, 8 निघेल. 8 आणि 12 बरोबर किती झाले, 20 झाले. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सांख्यिकी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघायचे मग तुम्हाला, खालील संख्यांचा मध्यांक X आहे असे मानू. 13 8 15 14 17 9 14 16 13 17 14 15 16 15 14. जर 8 ऐवजी 18 ही संख्या घेतली तर येणारा मध्यांक Y येतो. ठीक आहे बघा, सुरुवातीला बघा X काय दिलाय त्यांनी आपल्याला, खालील संख्यांचा मध्यांक, म्हणजे ह्या सगळ्या संख्यांचा सुरुवातीचा मध्यांक किती, X आहे. ठीक आहे बघा, आता परत काय केले आपण, जर 8 ऐवजी जर 18 ही संख्या घेतली तर येणारा मध्यांक जो असेल ना, तो काय असेल, Y असेल. तर X आणि Y या संख्यांची बेरीज किती. आता बघा सुरुवातीला मध्यांक बघा, मीन मोड आणि मीडियन आपल्याला काढता आलं पाहिजे, ते पण सांगतो. आधी आपण कशी मांडणी करायची बघा. तर सुरुवातीला लहान संख्यांपासून मांडणी करा. बघा इथं 8 दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, सगळ्यात लहान काय 8 आहे. 8 किती वेळा आहे बघा, 8 एक वेळाच आहे. इथं 8 मांडा. चला 8 नंतर काय बघा, मोठी संख्या दिसते तुम्हाला 9. बरोबर आहे का, इथं लगेच 9 किती वेळा आहे, 9 एक वेळाच आहे. 9 इथं मांडा. चला 9च्या नंतर काय, चला 8 आणि 9, 8 9. चला परत पुढे काय काय दिसतंय बघा, 8 9च्या पुढे 10 11 12 13 दिसते बघा. 13 किती वेळा आहे, 13 एक वेळा. परत 13 2 वेळा. ठीक आहे बघा, 13 किती वेळा आहे, 2 वेळा. चला परत आता काय निघतंय बघा, 14 किती वेळा आहे बघा, 14 एक वेळा, 14 2 वेळा.
3 आणि 4. 14 किती वेळा आला? 4 वेळा आला. 14 आला 4 वेळा. चला परत 15 किती वेळा दिसतंय बघा? 15 इथे 1 वेळा, 15 2 वेळा, 15 3 वेळा. चला 15 1, 15 2 आणि 15 3 वेळा. ठीक आहे बघा. चला 16 किती वेळा बघा? 16 1 वेळा आणि 16 2 वेळा. 16 आणि 16. चला आता 17 किती वेळा आहे बघा? 17 इथं 1 वेळाच आहे आणि 17 इथं 1 आहे बघा 2 वेळा. बघा 17 1 आणि 17 2. ठीक आहे. झाले का? सगळ्या संख्या झाल्या बघा. आता सगळ्या संख्या आपण कशा मांडल्या बघा? चढत्या क्रमाने मांडल्या. बघा किती संख्या तो एकूण मोजा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 संख्या आहेत. एकूण किती आहेत बघा ह्या? तर 15 संख्या आहेत. ठीक आहे बघा. आता आपल्याला विचारलंय काय? मध्यांक. मध्यांक म्हणजे काय असते बघा? इथे काय असते बघा? मीन, मीडियन आणि काय असते? मोड. आता बघा मीन म्हणजेच काय असतं बघा? आपला मीन म्हणजे थोडक्यात बघा ऍव्हरेज असतं. त्याला काय म्हणतो आपण? मीन म्हणजेच काय? मध्य. मीन म्हणजे काय असतो? मध्य. म्हणजे सरासरी जशी काढतो ना आपण तशी. टोटल बघा सगळ्या संख्यांची बेरीज करायची भागिले एकूण संख्या म्हणजे काय झाला? मीन झाला. मीडियन म्हणजे काय म्हणतो बघा? त्याला आपण मध्यांक. आता तुम्हाला काय दिले बघा? मध्यांक शब्द वापरला त्यांनी. बरोबर आहे का? मध्य किंवा मध्यांक काय फरक पडत नाही. मध्यांक. मध्यांक म्हणजेच काय? मधला अंक. बघा मीडियन म्हणजेच काय? मध्यांक म्हणजे मध्यक. मधला अंक म्हणजेच काय? या सगळ्या संख्या चढत्या क्रमाने मांडायचे त्यातला मधला अंक जो असतो ना ते काय असतं? आपलं उत्तर असतं. बघा उत्तर काय निघेल बघा? बघा 8 बघा सगळ्यात किती? 15 संख्या आहेत. बरोबर. मग बरोबर बघा इकडे 7 संख्या सोडल्या, तिकडे 7 संख्या सोडल्या. बरोबर 8वी जी संख्या असेल ती बरोबर मधली संख्या असेल. बघा किती निघते इकडे? मग इथं 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 बरोबर काय झाला? हे तुमचा मध्यांक झाला. हा झाला x. ठीक आहे बघा. याला काय म्हणतो आपण? मध्यांक. बघा 1 2 3 4 5 6 7 संख्या या साईडला सोडल्या. 1 2 3 4 5 6 7 7 संख्या या साईडला सोडल्या. मधली संख्या काय झाली? तुमची मध्यांक. आता बघा सुरुवातीला मध्यांक किती आला? आपला x आला. ठीक आहे. बरं आता पुढे काय दिलंय बघा त्यांनी? जर 8 ऐवजी 18 ही संख्या घेतली तर येणारा मध्यांक y येतो. बघा आता हे तात्पुरतं काय केलंय बघा? आपण 8च्या ऐवजी कुठली संख्या घेतली? तर 18 ही संख्या घेतली. बघा 8च्या ऐवजी आपण 18 ही संख्या घेतली. तर आता येणारा मध्यांक काय असेल? y असेल. आता बघा फक्त काय होईल? ही संख्या कमी केली आणि तिकडे संख्या वाढली. बरोबर 8व्या क्रमांकाची संख्या काय असणार आहे? आपला मध्यांक असणार आहे. बाकी किती असेल? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बरोबर ही संख्या काय झाली बघा? तुमची नंतरची मध्यांक झाली y. बरोबर आहे का? आणि प्रश्न काय विचारला त्यांनी आपल्याला? तर येणारा मध्यांक y येतो. तर x आणि y यांची बेरीज किती? बघा x किती आहे? 14. y किती आहे? 15. दोन्हीची बेरीज केली बघा 14 आणि 15 बरोबर झाली 29. 14 अधिक 15 बरोबर झाले 29 म्हणजे झाला ऑप्शन नंबर 4. ठीक आहे बघा. मीन म्हणजेच काय? मध्य म्हणजे आपला ऍव्हरेज जसं काढतो आपण त्याप्रमाणे. मध्यांक म्हणजे काय? चढत्या क्रमाने सगळ्या संख्या मांडायच्या. मधली जी संख्या असते ना त्याला काय म्हणतो आपण? मध्यांक म्हणजेच मीडियन. आणि मोड म्हणजेच काय म्हणतो आपण? मोडला म्हणतो आपण बहुलक. बहुलक म्हणजेच काय बघा? आता ह्या सगळ्या संख्यांमध्ये अशी कुठली संख्या की जी जास्त वेळा आली? कुठली संख्या जास्त वेळा आली बघा? 14 किती वेळा आले बघा? 1 2 3 4 वेळा 14 आले. याचा अर्थ बहुलक किती असणार ह्याचा? बहुलक झाला 14. मीडियन पण किती झाला? सुरुवातीचा जर आपण हा 8 नाही पकडला तर सुरुवातीचा किती आला? 14. आणि जर 8च्या ऐवजी 18 पकडला तर किती आला? 15. ठीक आहे. मीन म्हणजेच काय? सगळ्या संख्यांची बेरीज करा. डिवाइड बाय एकूण संख्या बरोबर आपली सरासरी. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? मध्य. चला ऑप्शन नंबर किती आला आपला? 4. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. ठीक आहे. आणि बघा प्रश्नामध्ये काय दिले बघा? पुढे दिलेल्या अभिव्यक्ती अभ्यासून अपरिचित भाषेची तर संरचना ओळखा. आता बघा कोडिंग डिकोडिंग मध्ये कसं असतं बघा? तुम्हाला इकडं ही जी काय आपली शब्दरचना दिलेली आहे. ठीक आहे. ह्याचे कोड तुम्हाला दिले असतात इकडे. बरोबर आहे की नाही? पण हे कोड दिलेत पण कसे दिलेत बघा तुम्हाला? भाषेची म्हणजे ही पण एक इंग्लिश लँग्वेज आहे त्याला एका दुसऱ्या लँग्वेज मध्ये काय म्हणतात ते आपल्या इकडे दिले. तर एक कोड नसून हे काय तर लँग्वेज आहे. येते लक्षामध्ये? बरं. भाषेची संरचना ओळखा. कारण की कसं असतं कोडिंग डिकोडिंग मध्ये प्रत्येक शब्दाचा वेगळा कोड असतो. प्रत्येक शब्दाचा. इथं प्रत्येक शब्दाचा कोड निघालाच असं नाही कारण लँग्वेज आहे. पहा काय दिले? भाषेची संरचना ओळखा. यासाठी 2 गृहीतके वापरा. नियमाला अपवाद नाही आणि फक्त दिलेल्या अभिव्यक्तीतून साधित नियम लागू पडतात. ठीक आहे बघा. आता सुरुवातीला काय करायचं बघा? ह्या सगळ्यांमध्ये कॉमन काय नाही? कोड जे दिलेत तुम्हाला सगळ्या कोड मध्ये कॉमन काय काय निघते बघा? बघा केईयू, केईयू, केईयू आणि केईयू. ठीक आहे बघा. आता 4 मध्ये कॉमन काय असेल ते आपण नंतर बघू. ठीक आहे बघा. कारण कसं आहे बघा?
आता इथे प्रॉपर बघा तुम्हाला कसं आहे, इथं आता द साठी वेगळा कोड किंवा आता बघा द 4 ठिकाणी आलाय, इज 4 ठिकाणी आलाय, बरोबर आहे का नाही. परत इथं बघा आयएनजी वापरलेलं आहे इथं 4 ठिकाणी, बरोबर आहे का नाही. मग काय प्रत्येक द ला वेगळा कोड आणि इज ला वेगळा कोड असं नसतं इथं. ही लँग्वेज लिहिली ठीक आहे. बघा लँग्वेज मध्ये कसं आहे बघा थोडक्यात, आता द गर्ल आहे इकडं, द डॉग आहे, द फार्मर आहे, द गर्ल आहे, ठीक आहे. बघा थोडक्यात काय मग द गर्लला एक कोड दिलेला असेल, इकडे काय द हट आहे, इथं द हट आहे, परत द फील्ड आहे, द मिडो आहे, द मिडो साठी एक कोड असेल. बरं स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. बघा आता के यू दिसतोय, बरोबर आहे का, हे ठेवलं बाजूला आपण. आपल्याला फोकस कशाला करायचं आहे, द डॉग इज वॉकिंग टू द मिडो, हे या भाषेत व्यक्त करणारा पर्याय निवडा. बघा आता सुरुवातीला जर बघितलं आपण, द गर्ल इकडे दिसतंय, बघा इकडे काय दिसतंय, इकडे शेवटला द हट आहे, इथं पण द हट आहे, ठीक आहे, बरोबर आहे का, द हट आणि द हट. आता बघा दोन्ही मध्ये कॉमन काय निघतंय बघा इकडं, बघा NAPU आणि NAPU. बघा KEU तर चारही मध्ये कॉमन आहे, त्यामुळे त्याचा विषय नाही. या वाक्यामध्ये बघा कॉमन शब्द कुठला आहे बघा, द हट, बरोबर आहे का, द हट दिसतोय. मग द हटला बघा कुठला कोड वापरलाय त्यांनी, NAPU आणि NAPU, ठीक आहे. बरं आता पुढे बघा आणखी काय दिसतंय बघा. आता बघा पहिला आणि 4 नंबरचं वाक्य बघितलं आपण, तर त्याच्यामध्ये कॉमन काय दिसतंय बघा तुम्हाला, द गर्ल आणि द गर्ल दिसते, बरोबर आहे का नाही. बघा आता पहिल्या आणि 4 नंबरच्या वाक्यामध्ये कॉमन काय दिसतंय बघा तुम्हाला इकडं, बघा बरोबर काय दिसतंय बघा इकडं, PEL, बघा PEL, बघा काय निघतं इकडं, PEL आणि इकडे पण PL निघते, बरोबर आहे का. आणि इकडे काय बघा, द गर्ल आणि द गर्ल दिसते, बरोबर आहे का. बघा बरोबर इकडे बघ PEL ह्याला कोड निघणार आहे, PEL आणि PEL. मग आता इज पण घेऊ शकतो आपण, द गर्ल इज, द डॉग इज, द फार्मर इज, द गर्ल इज, ठीक आहे. बघा ह्याच्यामध्ये आपण बघा इज पण घेऊ शकतो, काय अडचण येत नाही, ठीक आहे. द गर्ल इज पकडा, इकडे द डॉग इज पकडा. बरं आता काय दिसतंय बघा पुढे आणखी. बरं आता ह्याच्यामध्ये कोड मांडण्याची संरचना कशी आहे बघा. सुरुवातीचा जो बघा शेवटचा जो द हार्ट शब्द आहे त्याचा कोड कुठं वापरलाय बघा, सुरुवातीला घेतला NAPU. आणि बघा सुरुवातीला जो शब्द आहे आपला द गर्ल इज, ह्याचा कोड कुठं वापरलाय बघा, 2 नंबरला वापरलाय. म्हणजे हा किती नंबरला वापरलाय बघा, 1 नंबरला कोड वापरलाय. आणि हा वापरलाय किती नंबरला बघा, 2 नंबरला कोड वापरलाय, ठीक आहे. बघा हा इथं झाला 1 नंबर आणि हा झाला 2 नंबरला. आणि बरोबर आहे, मग इथून सुरुवात केली 1, 2 आणि मधले कोड येते लक्षामध्ये. बघा आता KEU 4 ठिकाणी KU दिसते, बरोबर आहे का. आता सगळ्यांची जर संरचना तुम्ही बघितली बघा, कमिंग फ्रॉम, बघा कमिंग फ्रॉम, गोइंग टू, वॉकिंग फ्रॉम, रनिंग टू, ठीक आहे. बघा आता थोडक्यात काय कमिंग काय येणे, गोइंग काय जाणे, बघा वॉकिंग म्हणजे काय चालणे आणि रनिंग म्हणजे काय पळणे. थोडक्यात काय बघा सगळीकडे काय वापरले इकडे बघा, ING वापरले, ठीक आहे. बरं आता कोड कसा काढायचा बघा ह्याचा. बघा तर द हार्टचा कोड कुठे आहे, सुरुवातीला NAPU घेतलाय. मग द मिडोचा का कुठं असेल बघा, द मिडो, बघा आता इथं काय दिसतं तुम्हाला, द मिडोचा कोड कुठं असेल बघा, तर सुरुवातीला DOWL. बघा मिडोला काय निघेल इकडं, या द मिडोचा कोड कुठं असेल तर सुरुवातीला DOWL, इथं DOWL 4 नंबर काय झाला, कॅन्सल झाला, ठीक आहे. बघा सगळीकडे सेम तसंच आहे. बघा इकडे बघा द हटचा कोड झाला NAPU, द हटचा NAPU. बघा द मिडोचा काय आला बघा, DOWL. पहा परत इकडे काय, द फील्ड, बघा द फील्डचा काय निघेल इकडं, तर बघा इथं काय दिसतंय LAM, ठीक आहे. बघा LAM. बरं आता हे झालं. बघा परत काय दिसतंय आपल्याला, हा द गर्ल. आता बघा द डॉगला काय असेल बघा, बघा द डॉगचा कोड काय असेल मग, TIP. बघा हा झाला TIP, द डॉगचा झाला TIP. आणि द फार्मरचा काय झाला, द फार्मर किंवा द डॉग इज किंवा द फार्मर इज, ठीक आहे. बघा काय निघेल इकडं, तर बघा द फार्मरचा काय झाला MIR, ठीक आहे. बघा की झाला इकडे MIR, ठीक आहे. बघा बरं आता काय निघेल बघा आपल्याला, द मिडोचा तर निघाला, द मिडो म्हणजे काय आला DOWL. बघा आता परत द डॉगला काय निघेल बघा, द डॉगला NAPU निघेल, बरोबर, सॉरी द डॉगला काय निघेल, TIP, बरोबर आहे का, द डॉगला TIP. बघा द डॉगचा इकडे लिहा लगेच. बघा TIP कुठं कुठे निघते बघा, TIP इथं दिसतंय तुम्हाला, परत TIP इथे एक दिसतंय, बरोबर आहे का. TIP इथं पण नाही, TIP इथं पण नाही, हा पण झाला कॅन्सल, ठीक आहे. आता दोन्ही मध्ये बघा इथं KEU आहे, इथं पण KEU आहे, फक्त I वाढलाय, बरोबर आहे का. बघा आता लक्षात कसं घ्यायचं बघा, इथं I कुठे दिसतोय बघा, ज्या ठिकाणी फ्रॉम दिसतंय तुम्हाला, फ्रॉम बघा, कमिंग फ्रॉम, गोइंग टू, बघा वॉकिंग फ्रॉम आणि रनिंग टू. बघा कमिंग फ्रॉम, बघा जिथं टू दिलाय ना तिथं आपण फक्त KEU घेतलाय, जिथं टू आहे तिथं काय घेतलाय, KEU. आणि जिथं फ्रॉम वापरला शब्द तिथं आपण I घेतलेला आहे.
आता ह्या शब्दामध्ये काय बघा वॉकिंग टू दिसते, बरोबर आहे का नाही? वॉकिंग टू मध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल बघा KAU आणि त्याच्या फक्त KAU घ्यावं लागेल. कुठं KAU, कारण की इथं आय कुठं निघतंय तर फ्रॉम जर शब्द असता तर काय आला असतं इथं आय आला असता, इथं फ्रॉम नसल्यामुळे फक्त काय KAU, म्हणजे उत्तर काय निघेल आपलं ऑप्शन नंबर पहिला. लक्षात आले का सगळ्यांचे बघा कोड कसे निघतात? द डॉगला काय निघेल बघा, द डॉगला निघेल NAPU. बघा द डॉगचा काय झाला द डॉगचा काय आपला इथं कोड TIP हा झाला TIP. द डॉगचा. परत वॉकिंग टू चा काय निघेल बघा, वॉकिंग टू चा काय KAU आणि द मिडोचा काय निघेल बघा DOWL. फक्त मांडताना काय करायचं, सुरुवाती शेवटचा जो कोड आहे तो सुरुवातीला घेतला DOWL. नंतर बघा जो पहिला कोड आहे तो डॉगचा तो TIP 2 नंबरला घेतला आणि वॉकिंग टू आहे तो 3 नंबरला घेतला KAU. ठीक आहे, हे जोडून एकमेकाला, म्हणजे ऑप्शन नंबर काय ते आपला पहिला बरोबर येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वेन डायग्रामवरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा काय दिले याच्यामध्ये, सोबतची तेलुगू, हिंदी, मराठी व गुजराती या 4 भाषा बोलणारे विद्यार्थी दाखवणारे वेन आकृती अभ्यासा. दिलेल्या भाषा बोलणाऱ्यांची संख्या अनुक्रमे 61. बघा आता अनुक्रमे दिलेल्या काय दिले बघा, तेलुगूला किती आहेत बघा अनुक्रमे 61, तेलुगूवाले झाले 61. बघा हिंदीवाले झाले 65, हिंदीवाले झाले 65. मराठीवाले किती आहेत 73 आहेत, मराठीवाले झाले 73. आणि गुजरातीवाले किती झाले बघा 69, गुजरातीवाले झाले 69. अशी आहे. तर फक्त मराठी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निवडा. आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी दिसतात, कसं असतं बघा. आता बघा इथं जे काही विद्यार्थी असतील, इथं जो काही आकडा निघेल तो फक्त तेलुगूवाल्यांचा असणार आहे, कारण तो फक्त तेलुगूच्या डायग्राम मध्ये. बघा इथं जे काय निघतील, इथं निघणारे ते फक्त कशामध्ये असतील, हिंदीवाले असतील. बघा इथं बघा आता गुजरातीमध्ये जर बघितलं आपण, हे 12 विद्यार्थी फक्त गुजराती बोलणार आहेत, पण हे जे खालचे 12 आहेत ते मराठी पण आणि गुजराती दोन्ही डायग्राम मध्ये, म्हणजे हे 12 विद्यार्थी गुजराती पण बोलतात मराठी पण बोलतात. आता जसं आपण इथला समजा 6 नंबर पकडला, हा 6 नंबर तेलुगू भाषेच्या डायग्राम मध्ये पण येतोय. बघा हा 6 नंबर, बघा हा जर 6 नंबर बघितला आपण हिंदीमध्ये पण येतोय. परत हा 6 नंबर बघा गुजरातीच्या मध्ये पण येतोय. म्हणजे हे जे 6 विद्यार्थी आहेत ते 3 भाषा बोलणार आहेत. कुठली कुठली? तेलुगू, हिंदी आणि गुजराती या प्रकारची डायग्राम असते. ठीक आहे, आपल्याला काय विचारलंय बघा, तर बघा फक्त काय म्हटले, मराठी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निवडा. म्हणजे फक्त मराठीमध्ये कुठले आले बघा, इथं जे काही विद्यार्थी निघतात त्यांची बेरीज करायची आपल्याला. आता बघा आपल्याला बघा आता इथं जर बघितलं आपण, इथले आणि इथले रिकामा काय बॉक्स रिकामा आहे, कशामधला? मराठी मधला. हा बॉक्स गुजरातीमध्ये पण येतोय, बरोबर आहे का नाही? मग इथले जर संख्या कळली तर बरोबर इथली संख्या निघून जाईल. आता बघा टोटल गुजरातीची काय संख्या आहे, टोटल गुजरातीची काय संख्या निघते ना ह्याच्यामध्ये किती विद्यार्थी आले पाहिजे, तर 69 आले पाहिजे. बघा किती निघते बघा इकडे, आता बेरीज करा. बघा 12 9 किती झाले बघा 21, 12 9 21, 21 आणि 6 27, 27 आणि 6 33, 33 आणि 5 38, 38 आणि 8 झाले 46, 46 37 48 58, 58. ठीक आहे, 69 मधनं 58 गेले. बघा इकडे 58 वजा करा, 69 मधनं 58 गेले तर बरोबर किती राहतात? 11 राहतात. म्हणजे इथं बरोबर किती निघेल बघा, 11 निघेल. येते लक्षामध्ये, ह्या सगळ्यांची बेरीज किती आली पाहिजे? 69 आली पाहिजे. आता ह्याची बेरीज केली आपण, किती निघाली? 58, 58 आणि 11 बरोबर झाले 69. ठीक आहे बघा, आता इथं 11 निघाले. आता मराठीमध्ये 73 आले पाहिजे. मराठीमधल्या ह्या डायग्राम मध्ये किती आले पाहिजे? तर 73 जण आले पाहिजे. बघा किती निघतात? 12 अधिक 11 किती झाले? 23, 23 आणि 8 किती झाले बघा 31, 31 आणि 5 36, 36 आणि 4 40, 40 आणि 11 50 आणि 1 51, 51 आणि 14 किती झाले? 51 4 55 आणि 10 65. ठीक आहे, इथं वजा 65 करा, वजा 65 केले बरोबर किती राहतात बघा, तर 65 आणि 8 किती असतात? 73. ठीक आहे, म्हणजे इथं बरोबर किती निघते? 73 निघते. 7 विद्यार्थी, सॉरी 73 आणि 8, इथं किती आले? 8 आले. म्हणजे हे बघा, हे कोण झाले? फक्त मराठी भाषा बोलणारे. फक्त मराठी बोलणारे विद्यार्थ्यांची संख्या किती येते? 8 आहे. ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा, तर बघा कशावरचा क्वेश्चन आहे आपला हा? लसावी मासावरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा काय दिले ह्याच्यामध्ये, रीना, टीना आणि हिना यांनी एकाच वेळी एकाच दिशेने एकाच बिंदूपासून, बघा एकाच वेळी एकाच दिशेने आणि एकाच बिंदूपासून वर्तुळाकार क्रीडांगणाभोवती धावायला सुरुवात केली. ठीक आहे, बघा आता हे वर्तुळ काढायचं. हे वर्तुळ काढलं आपण आणि इथून काय केले बघा, त्यांनी पळायला सुरुवात केली. ठीक आहे, इथून पळायला सुरुवात केली तिघी जणांनी. कोणी? रीना, टीना आणि हिना यांनी. ठीक आहे, चला एक फेरी रीनाने 70 सेकंदात, बघा आता रीनाला ही राऊंड पूर्ण करा किती वेळ लागते बघा, तर 70 सेकंद लागतात. परत
टीनाला हा राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागतो? 105 सेकंद लागतात. टीनाला किती लागतात? 105 सेकंद. आणि हिनाला किती वेळ लागते? 175 सेकंद लागतात. हिनाला किती वेळ लागते? 175 सेकंद लागतात. तर सेकंदात पूर्ण केली. त्यात टीनाने काय दिले? एक फेरी रिनाने त्या तिघी किती वेळाने पुन्हा प्रारंभिक बिंदू जवळ भेटतील बघा. आता तिघांची पण बघा पळायला एकाच टायमाला एकाच ठिकाणावरून त्यांनी पळायला सुरुवात केली एकाच दिशेने. ठीक आहे बघा. माझा मला सांगा, या तिघी काय म्हटलंय बघा. बरं, तिघी एकत्र पुन्हा कधी भेटतील असा प्रश्न आहे. प्रश्न काय बघा, त्या तिघी किती वेळाने पुन्हा प्रारंभिक बिंदू जवळ भेटतील? प्रारंभिक बिंदू म्हणजे कुठे बघा? इथे येणार आहे. म्हणजे बघा हे राऊंड पूर्ण करून बघा त्या इथं ज्यावेळेस येतील तर त्यावेळेस त्या तिघी एकमेकांना प्रारंभिक बिंदूला भेटतील. तर तो टायमिंग कसा असेल बघा. तर काय नाही 70, 105 आणि 175 काय काढायचा? लसावी काढायचा. बघा किती निघते इकडं? बघा किती निघते? 70, 105 आणि किती? 175 यांचा काय करायचा? लसावी काढायचा. चला किती निघते बघा इकडं? कॉमन काय निघते? 5. चला 14 पंचे 70, 5 दोन्ही 10, 5 1 5, परत 5 त्रिक 15, 2 17, 5 5 25. चला आता पुढे काय निघते आणखी? कितीने भाग जातोय बघा? 7 ने भाग जातोय. 7 दुने 14, परत 7 त्रिक 21, 7 5 35. आता काय कॉमन निघते का? 2 3 5 मध्ये नाही कॉमन निघत. मग ह्याचा आणि बघा ह्याचा आणि ह्या सगळ्यांचा काय करायचं? गुणाकार करायचा. लसावी निघून जाते. किती निघते बघा? बघा 5, 2 गुणिले 5 किती झाले? 10. 10चा शून्य बाजूला काढा. बघा किती निघते? 7 त्रिक 21, 21 5 पाचोदर्शे. किती आले? 105 म्हणजे 1050. हे काय? ते सेकंद येते. बघा गुणाकार कसा केला लक्षात येते का तुमच्या? 5 दुने किती झाले? 10. हा शून्य इथे लिहून टाकला आपण. बघा परत किती निघते? 6. बघा 5 त्रिक 15, 15 7 पाचोदर्शे. जसं आपला पाठ असतो त्याप्रमाणे करायचं बघा. किंवा 7 त्रिक 21, 21 5 पाचोदर्शे. 105 आणि शून्य 1050 सेकंद झाले. बरं विचारलं का आपल्याला? बघा 1050 सेकंदात याचा अर्थ काय बघा? तर हा राऊंड जो पूर्ण करतात की नाही त्या बघा 69 सेकंदाने करते 105 175. म्हणजे बघा 105 सेकंदामध्ये जर बघा 1050 सेकंदामध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा जो 70 सेकंदामध्ये एक राऊंड पूर्ण करतोय कोण? पहिलाच नंबरचा जो आहे कोण? रीना. तर रीनाला बघा रीना 1050 सेकंदामध्ये कितवा राऊंड असेल आपल्याला माहित नाही बघा. कितवा राऊंड असेल बघा तसं बघायला आपण 7 1 7 7 5 15वा राऊंड असेल. हिचा कितवा राऊंड असेल? 15वा राऊंड असेल. आता जो 105 सेकंदामध्ये पूर्ण करतोय त्याचा राऊंड जास्त म्हणजे त्याचा कमी राऊंड असेल. 175 वाल्याचा पण राऊंड कमी असणार आहे. बरोबर आहे का नाही? पण आता बघा जसं रीनाचा 15वा राऊंड असेल, दुसरी कोण आहे बघा इकडे? टीना, तिसरी कोण आहे इकडे? हिना. राऊंडची संख्या कमी असेल. आता हिने 15 राऊंड केले, ह्याचे 10 असतील किंवा ह्याचे 10 राऊंड असतील. बरोबर आहे का? ह्याचे 10 पेक्षा कमी असतील. ह्याचे 10 राऊंड निघतील. ह्याचे काय 7 8 निघतील. राऊंडची संख्या मागं पुढे असेल पण तिघं पण बघा बरोबर तिघांनी पण राऊंड पूर्ण केले असतील. तिघं पण त्यावेळेस कुठं असली? या ठिकाणी असतील. मग 1050 सेकंदाला मग 1050 सेकंद म्हणजे पर्याय दिले त्यांनी आपल्याला मिनिटा म्हणजे अपूर्णांकामध्ये मिनिट आणि प्लस सेकंद. 1050 काय करायचं? 60 ने भाग घालवा. 1050 सेकंद भागिले 60. 60 ने का भाग घालवतो? कारण 1 मिनिट हा किती असतो? 60 सेकंदाचा असतो. ठीक आहे बघा ह्याला शून्य करा. किती निघते बघा इकडे? शून्य शून्य कॅन्सल झाले. चला 6 1 6, 6 1 6, 4 राहिले खाली. 4 वर 5 45, 6 7 42, 42 आणि खाली राहिले 3, 6 5 30 म्हणजे 17.5 मिनिट म्हणजे 17.5 मिनिट. बघा आता 17.5 मिनिट म्हणजे किती आले बघा? 17 मिनिटं आणि 30 सेकंद. बघा 17.5 मिनिटं म्हणजे किती झाले बघा? 17 मिनिट आणि 30 सेकंद. ठीक आहे बघा. आता हे त्याचे 0.5 जास्त 0.5 मिनिटं म्हणजे निम्म काय किती आले? 30 सेकंद आले. 17 मिनिट आणि 30 सेकंद म्हणजे किती आले बघा? ऑप्शन नंबर पहिला. हे 30 च्या ऐवजी आपण 17.3 करू शकतो. काय अडचण नाही. ठीक आहे. हे 3 सेकंद आहे. इथं 17.30 ऑप्शन नंबर हा येईल. 17 मिनिट 30 सेकंद ऑप्शन नंबर 4 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? आगगाडी मेरठ वरून सकाळी 5 वाजता सुटते व दिल्लीला सकाळी 9 वाजता पोहोचते. बघा आता मेरठ वरनं निघाली कुठली गाडी? मेरठ ते काय दिले? दिल्ली. चला मेरठ आणि दिल्ली. मेरठ आणि इकडे झाली दिल्ली. चला आगगाडी काय दिले बघा? सकाळी मेरठ वरनं निघाली किती वाजता? तर 5 वाजता 5 AM ला. आणि पोहोचली किती वाजता? तर 9 ला पोहोचली इकडं. ठीक आहे बघा 9 ला पोहोचली. चला दुसरी गाडी काय दिली बघा? आगगाडी दिल्लीवरून सकाळी 7 वाजता सुटते व मेरठला सकाळी 10:30 वाजता पोहोचते. मग दुसरी गाडी इकडून 7 बघा जी गाडी आहे ती सकाळी 7 वाजता निघते आणि इकडे पोहोचते कधी बघा?
तर किती वाजता पोहोचते? 10:30 वाजता. ठीक आहे, किती वाजता पोहोचते? 10:30 वाजता. तर विचारले काय तर तर दोन्ही आगगाडीची एकमेकास ओलांडण्याची नेमकी वेळ कोणती असेल? आता बघा आपल्याला टायमिंग विचारलंय, बरोबर आहे की नाही? मग किती वाजता दोन्ही एकमेकांना भेटतील? मेरठ ते दिल्ली आपल्याला अंतर माहिती आहे का? नाही माहिती. आपण कुठले अंतर पकडलं तरी चालतं, काही विषय नसतो. ठीक आहे, फक्त काय जी सकाळी 5 वाजता निघते ती 4 तासामध्ये पूर्ण करणार आहे. दुसरी गाडी 3.5 तासामध्ये पूर्ण करणार आहे. ठीक आहे. ही गाडी किती वेळात पूर्ण करते बघा? 4 तासात पूर्ण करते. 5 आणि 4 9 झाले आणि 7 ते 10:30 म्हणजे किती झाले? 3.5 तास. इथे किती झाले? 3.5 तास. ठीक आहे. डिस्टन्स आपण कुठलाही पकडू शकतो. बघा आता लक्षात घ्या, 4 आणि 3 जर पकडला आपण बघा, हे 4 काय तास आहे. 4 तास आणि इकडे किती आहे बघा? तास आहे 3 तास आहे. 3.5 तास आहे. ठीक आहे बघा. आता 4 आणि 3.5चा जर आपण लसावी काढला, लसावी किती निघेल बघा? 4 ची दुप्पट करा. 4 दुने 8, 8 ला 3.5 ने भाग जातो का? नाही जाते. बघा किंवा लक्षात कसं असतं बघा, 4 ची दुप्पट 8 झाली आणि 3.5 ची दुप्पट किती झाली बघा? 3.5 ची दुप्पट किती झाली? 7 झाली. बरोबर आहे का नाही? मग ह्या प्रमाणात पण काढू शकतो. पण कसे समजा जर आपण 4 आणि 3.5 ठेवू बघा, इथं काय निघेल? 8 साठी 56 निघेल. पण आपला लसावी किती असतो बघा? 4 ची दुप्पट झाली 8, 4 पैकी 12 बघा. थोडक्यात किती निघेल बघा आता? 14 निघेल बघा. 4 आणि 3.5चा जर आपण लसावी काढला तर 4 आणि 3.5चा लसावी किती निघेल बघा? बघा हा झाला वेग. सॉरी हा काय वेळ आहे आणि हा झाला वेग. लक्षात घ्या 4 बघा, जर तासाचा जर गुणोत्तर तुम्हाला माहिती असेल, की त्या 4 आज 3.5 आहे ना, तर त्याच्या उलटं काय असतं? वेगाचं गुणोत्तर असतं. म्हणजे इथं 4 तास लागणार, इकडे वेग काय असेल बघा? 3.5 असेल आणि इकडे 3.5 इकडे किती असेल? 4 असेल. थोडक्यात कसं आहे बघा, बघा बघा समजा 4 आणि बघा आपल्याला वेळ जर 4 तास लागत असेल आणि इकडे आपण वेग किती पकडला? 5 पकडला. बघा 4 पंचे बरोबर किती झाले? 20 किलोमीटर. 20 किलोमीटर अंतर पार करायला 4 तासात पार केलं तर आपला वेग किती असेल? 5 असेल. आणि तेच जर अंतर बघा आपण 5 तासामध्ये पूर्ण केलं तर आपला वेग किती असेल बघा? 5 चोक 20 बरोबर. बघा 5 तासात पूर्ण करत तर वेग किती असेल बघा? 4 असेल. म्हणजे उलट होतं. हा 4 इथे गेला, हा 5 इथे गेला. इथे लक्षामध्ये बघा, आता वेळ जर 4 तास लागत असेल तर आपला वेग किती पकडायचा आपण? 3.5 किलोमीटर. आणि जर 3.5 लागत असेल तर वेग किती पकडायचा? 4 किलोमीटर. साधं सिंपल कळून जाते बघा. काय 4 तासात जर 3.5च्या स्पीडने गेला अंतर तुम्ही कुठल्याही पकडा, काही फरक पडत नाही. मला सांगा किती निघेल बघा? बघा 4 गुणिले 3.5 जर केलं किती निघते? 3.5 ची दुप्पट झाली 7 आणि 7 दुनी 14 म्हणजे अंतर किती निघेल बघा? 3.5 गुणिले जर 4 केलं तुम्ही काय निघते? 4 पंचे 20, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14 म्हणजे बरोबर झालं 14 किलोमीटर अंतर. बघा म्हणजे मेरठवरनं जी गाडी निघते सकाळी 5 वाजता ती पोहोचते किती? 9 वाजता. किती? 4 तासामध्ये. अंतर किती आहे बघा? हे 14 किलोमीटरचं अंतर आहे. ठीक आहे. आणि परत ती गाडी सकाळी 7 ला निघते 10:30 पोहोचते. अंतर सेमच आहे. अंतर किती आहे? 14 किलोमीटर आहे. ठीक आहे. आपण काय पकडलं? मेरठ ते दिल्ली अंतर 14 किलोमीटर आहे. भले तिथं 100 किलोमीटर असू 200 किलोमीटर असू काही फरक पडत नाही. जर आपल्याला वेळ जर स्थिर असेल, आपला वेळ जिथे 4 तास लागतो, वेळ 3.5 तास लागतो. तुम्ही डिस्टन्स कितीही पकडा, काही फरक पडत नाही. आता बघा जर 14 बरं आता मेरठवरनं जी गाडी सकाळी निघाली 5 वाजता, तर तिने बघा आणि ही 7 वाजता निघते. मग पहिल्या 2 तासामध्ये हिने किती अंतर कव्हर केलं ते बघावं लागलं आपल्याला. बरोबर आहे की नाही? बस सकाळी मेरठवरनं जी गाडी निघाली तिने बघा 5 ते 7 मध्ये किती? 5 ते 7 मध्ये किती अंतर पूर्ण केलं असेल बघा? तिचा वेग किती आहे बघा? मेरठवरनं जी गाडी सकाळी 4च्या स्पीडने जाते, 4 तासात पूर्ण करते, तिचा वेग किती आहे बघा? 3.5 किलोमीटर आहे. हा वेग किती किलोमीटर पकडला आपण? 3.5 किलोमीटर पर आवर आणि हा झाला 4 किलोमीटर पर आवर. बघा आता मला सांगा, वेग जर 3.5 किलोमीटर असेल आणि मग 5 ते 7 म्हणजे 2 तासामध्ये ती किती अंतर पूर्ण करणार आहे? 3.5च्या दुप्पट किती झाली? 7 किलोमीटर. बघा तिने इथून काय केलं? हे 7 किलोमीटर अंतर पूर्ण केलं. ठीक आहे. बघा आता राहिले किती अंतर बघा? हे टोटल अंतर पकडले आपण किती? 14 किलोमीटर. मग इथं राहिले किती अंतर बघा? हे झाले परत 7 किलोमीटर अंतर राहिले. 7 आणि 7 किती झाले? 14. आता बघा हे 5 ते 7 मध्ये पूर्ण केलं. कोणी? मेरठवरनं जी गाडी निघाली तिने. आता 7 वाजता दुसरी गाडी दिल्लीवरनं पण निघाली उलटी. बरोबर आहे का नाही? आणि प्रश्न काय विचारला आपल्याला? तर दोन्ही आगगाडींची एकमेकास ओलांडण्याची नेमकी वेळ कोणती? किंवा दोन्ही आगगाडी एकमेकांना कधी भेटतील? बघा मग आता इकडून ही गाडी बघा 7 किलोमीटर अंतर पूर्ण करायचे. दिल्लीवरनं जी गाडी निघाली तिचा स्पीड किती आहे बघा? दिल्लीवरनं 3.5 तासात पूर्ण करते. तिचा वेग किती असणार आहे बघा इथं? 3.5 तासात पूर्ण करण्याचा वेग किती आहे? 4 किलोमीटर आहे. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा पलीकडनं गाडी 4च्या स्पीडने येते. हिचा वेग किती पकडला आपण? ह्या गाडीचा पकडला 4 किलोमीटर पर आवर. आणि हिचा स्पीड किती आहे बघा? तर ह्या गाडीचा स्पीड आहे 3 किलोमीटर पर आवर. सॉरी 3.5 किलोमीटर पर आवर. येते लक्षामध्ये? बघा मग आता इकडून 4 पूर्ण करते, इकडून 3.5 पूर्ण करते. एका तासामध्ये 7.5 किलोमीटर अंतर पूर्ण करते. 7.5 म्हणजे किती झालं बघा?
हे राहिलेलं 7 किलोमीटर अंतर पूर्ण करायचं तुम्हाला. कितीच्या स्पीडने बघा, तर 7 भागिले किती आला स्पीड तुमचा 7.5 किलोमीटर आला. बघा पण आता एका तासात जर 7.5 किलोमीटर अंतर पूर्ण करत असेल, पार करायचे 7च किलोमीटर अंतर, म्हणजे एका तासापेक्षा वेळ कमी लागणार आहे. मग काय करावं लागेल, त्यास तुमचं उत्तर मिनिटामध्ये निघेल. बरोबर आहे की नाही? बघा मग आता फक्त काय करायचं, गुणिले 60 करायचं. का? मिनिटामध्ये उत्तर निघत असेल की फक्त गुणिले 60 करायचं, बरोबर आपलं उत्तर निघून जाते. बघा आता काय निघते इकडं, चला किती निघते, 15×5 = 75. हे तिथे एक शून्य वाढवा, 15×4 = 60, कारण की हे दशांश अपूर्णांक आहे. बरोबर, हे 75 केलं आपण, इकडे 600 केलं. 15×5 = 75, 15×4 = 60. ठीक आहे, बघा 40 आले इकडे. चला परत 5×1 = 5 आणि 5×8 = 40. बरोबर किती झाले, 8×7 = 56. मग 56 मिनिटं वेळ लागेल. कुठून? बघा 56 मिनिटं आली का? बघा सकाळी मेरठवरून गाडी निघाली, 5 ते 7 मध्ये तिने 7 किलोमीटर अंतर पूर्ण केलं. आता 7 वाजता ही पण गाडी इकडे पळणार आहे, ही पण गाडी इकडून पळणार आहे. ठीक आहे, दोन्ही गाड्या इथं मध्ये भेटतील. पण ते टायमिंग किती असेल बघा, तर 56 मिनिटं. म्हणजे 7च्या पुढे 56 मिनिटं, म्हणजे उत्तर किती असेल आपलं, सकाळी 7:56 दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील किंवा ओलांडतील. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा खरे खोटे चॅप्टरचा क्वेश्चन आहे आपला बुद्धिमत्तेमधला. काय दिले बघा, कोण्या एका समूहाच्या सर्व व्यक्तींना कोणत्याही प्रश्नाला 2 वाक्यात उत्तरे द्यायची सवय आहे आणि त्यापैकी एक वाक्य नेहमीच सत्य असते आणि दुसरे नेहमीच असत्य असते. आता पहिली गोष्ट म्हणजे खरे खोटे मध्ये बघताना काय बघतो आपण सुरुवातीला, ते जे वाक्य बोलतायत त्यातले किती वाक्य खरे आहेत, किती वाक्य खोटे आहेत. कधी कधी कसं असतं बघा, दोघं जणांनी खरं बोलतील, एक जण खोटा बोलेल. काही ठिकाणी काय देतील, दोघं जण खोटं बोलतील, एक जण खरा बोलेल. काही ठिकाणी काय देतील, तिघं पण खोटं बोलतील. काही ठिकाणी काय देतील, या तिघांमधलं फक्त एकच वाक्य काय असतं, खोटं असतील, बाकी सगळे वाक्य खरे असतील. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय काय हे देतील. बघा आता इथे फक्त काय दिले, त्यापैकी बघा इथे काय दिले, आणि त्यापैकी एक वाक्य नेहमीच सत्य असते आणि दुसरे नेहमीच असत्य असते. बघा प्रत्येकाचं काय दिले बघा, प्रत्येकाला प्रश्न विचारला काय, प्रत्येक जण काय करतोय, एक वाक्य खरं बोलतोय, एक वाक्य खोटं बोलतोय. आता हा टाईप सोपा असतो का, ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जे चेक करतो ना आपण, 2 टाईपने आपण चेक करू शकतो. कसं बघा, सुरुवातीला ह्याचं वाक्य बरोबर पकडा, ह्याचं वाक्य चूक पकडा. ठीक आहे, ह्याच्यावरून प्रत्येकाचं एक वाक्य बरोबर आलं पाहिजे, एक वाक्य चूक आलं पाहिजे. नसेल उत्तर निघत तर फक्त हे पुसायचं आणि उलट करायचं. आता ह्याचं वाक्य चूक पकडा, ह्याचं वाक्य बरोबर पकडा, बरोबर आपल्याला सगळी माहिती उत्तर आपलं निघून जातं. 2 ह्याच्यामध्ये आपलं उत्तर निघून जातं. पण आता काय दिले बघा पुढं, चला एका प्रवाशाची या समूहाच्या 3 व्यक्तींची गाठ पडली. त्यांच्यापैकी एक व्यक्ती डॉक्टर आहे, दुसरी व्यक्ती वकील आहे आणि तिसरी व्यक्ती शेतकरी आहे. त्यांच्या व्यवसाय संबंधीच्या प्रश्नाला त्यांनी दिलेली उत्तरे अभ्यासा आणि पुढील पर्यायातून सत्य विधान निवडा. ठीक आहे बघा, आता चला त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा, तर त्यांच्या व्यवसाय संबंधीच्या प्रश्नाला त्यांनी तुमचा व्यवसाय काय तर ते विचारला त्यांनी, तर त्यांनी 2-2 वाक्यामध्ये उत्तर दिलेले. आपल्याला काय माहितीये, प्रत्येक जण काय करतो, एक वाक्य खरं बोलतोय, एक वाक्य खोटं बोलतोय. चला आपण काय करू, पहिल्याच एक्सचं पहिलं वाक्य बरोबर पकडा, एक वाक्य चुकीचं पकडा. ठीक आहे बघा काय दिले, मी शेतकरी नाही, हे वाक्य आपण एक्सचं काय पकडलं, बरोबर पकडलं. ठीक आहे, आणि आता काय म्हणतोय म्हटलंय बघा दुसरं वाक्य, झेड शेतकरी नाही. झेड शेतकरी नाही हे वाक्य जर चूक असेल तर याचा अर्थ काय बघा, झेड शेतकरी आहे. बघा शेतकरी कोण आहे, शेतकरी झेड आहे. लक्षात येते का बघा, पहिलं वाक्य आपण बरोबर पकडलं, मी शेतकरी नाही हे वाक्य आपण एक्स बरोबर पकडलं, आणि दुसरं वाक्य आपल्याला चूक पकडावं लागेल. तर झेड शेतकरी नाही हे वाक्य जर चूक असेल तर काय असतं बघा, झेड शेतकरी आहे हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, शेतकरी कोण निघाला, मग झेड निघाला. चला दुसरं वाक्य काय दिले बघा, चला आता एक्स वकील नाही, ह्याच्यावरून आपल्याला काय करता येत नाही. चला पुढचं वाक्य वाचा, झेड शेतकरी आहे. बघा इथं शेतकरी कोण निघाला, झेड निघालाय. बरोबर आहे का नाही, मग झेड शेतकरी आहे हे वाक्य काय ते बरोबर येते. मग हे जर वाक्य बरोबर असेल तर हे वाक्य चूक करा. हे वाक्य जर चूक केलं तर काय निघते बघा, एक्स वकील नाही, एक्स वकील नाही, आणि हे वाक्य जर चूक असेल तर एक्स हा वकील आहे. बघा वकील कोण आहे, तर एक्स आहे. ठीक आहे बघा, बरं आता तिसरं वाक्य वाचा बघा. चला झेड काय म्हणतोय बघा, एक्स डॉक्टर नाही. बघा एक्स डॉक्टर नाही, बघा एक्स कोण आहे, वकील आहे, म्हणजे बरोबर एक्स डॉक्टर नाही हे वाक्य आपलं बरोबर आलं. बरोबर आहे का. आणि दुसरं वाक्य वाचा, मी शेतकरी नाही. बघा झेड काय म्हणतोय, मी शेतकरी नाही, आणि शेतकरी कोण आहे बघा, झेडच आहे. याचा अर्थ शेतकरी खोटं, झेड काय करतो, खोटं बोलतोय इथं. कारण की मी काय इथं काय म्हटलं, मी शेतकरी नाही, आणि हे वाक्य चुकीचं आहे. का, कारण की शेतकरी कोण आहे, झेडच आहे. ठीक आहे बघा, प्रत्येकाचं एक वाक्य बरोबर चूक, बरोबर चूक, बरोबर चूक, प्रत्येकाचं एक वाक्य बरोबर, एक वाक्य चूक आल्यामध्ये ही माहिती आपण जी केली ती सगळं बरोबर आहे. ठीक आहे बघा, आता काय दिले बघा, एक्स डॉक्टर आहे. बघा बरं आता राहिलेलं वाक्य एक्स, राहिला कोण, वाय. इथं वाय करा, वाय कोण असेल बघा, मग डॉक्टर असेल. ठीक आहे बरोबर आहे का. बघा एक्स डॉक्टर नाही हे वाक्य बरोबर आहे, आणि मी शेतकरी
नाही आपल्याला मग फक्त राहिला कोण डॉक्टर बघायचं आपल्याला. ठीक आहे. झेड शेतकरी, एक्स वकील आणि झेड नाही इकडे कोण वाय. वाय. वाय कोणाला डॉक्टरला. ठीक आहे. पहिलं वाक्य चेक करा आता. एक्स डॉक्टर आहे. बघा एक्स डॉक्टर आहे का नाही? डॉक्टर कोण आहे? वाय आहे. त्यामुळे पहिलं चुकलं. अरे एक्स कोण आहे? वकील आहे. चला. वाय वकील आहे. बघा वाय वकील आहे का नाही? वाय डॉक्टर हे पण चुकलं. बघा झेड शेतकरी आहे. झेड शेतकरी आहे का? तर आहे. हे 3 नंबर काय ते बरोबर येते. म्हणजे आपलं उत्तर किती असेल? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता नातेसंबंधावरती तुम्हाला काय दिले? पझल दिले. ठीक आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? 6 जणांच्या कुटुंबात पुरुष व स्त्री यांची संख्या समान आहे. आता 6 जण आहेत. त्याच्यामध्ये 3 पुरुष असतील आणि 3 स्त्रिया असतील. ठीक आहे. 3 पुरुष आणि 3 स्त्रिया झाल्या. चला पुढे काय दिले? त्यांच्यात 2 वडील आणि 2 मुलगे आहेत. ठीक आहे बघा. 2 वडील आहेत. 2 वडील आणि 2 मुलगे आहेत. चला पुढे काय दिले बघा? त्या कुटुंबाच्या सदस्यांबद्दलची अधिक माहिती पुढे दिली आहे. बर. राम कुटुंबातील वयाने सर्वात मोठा आहे. बर राम काय दिले बघा? राम काय दिले? सगळ्यात मोठा दिलाय. राम सगळ्यात मोठा आहे. हा पुढे आहे. तर नीता वयाने सर्वात लहान आहे. नीता काय दिले? सगळ्यात लहान आहे. बर पुढे काय दिले आता? शेतकरी हे लेखक व शिवाय डॉक्टर यांचे वडील आहेत. बघा शेतकरी काय म्हटले? शेतकरी हे लेखक आणि डॉक्टर यांचे काय आहेत? यांचे वडील आहेत. शेतकरी कोण आहेत? वडील आहेत. लेखक आणि डॉक्टर यांचे वडील आहेत. चला नीता समीरची बहीण आहे व दोघेही कुमारवयीन आहेत. बघा नीता कुणाची बहीण आहे? समीरची बहीण आहे. बघा नीता ही समीरची बहीण आहे. बस समीर पुरुष असल्यामुळे चौकोन काढला, नीता स्त्री असल्यामुळे त्रिकोण काढला, दोघं भावंड असल्यामुळे इज इक्वल टू साइन देऊन टाकलं. ठीक आहे. दोघे कुमारवयीन आहेत. बर त्यांची आई शिक्षिका आहे. बघा यांची आई कोण आहे बघा? तर शिक्षिका आहे. यांची आई शिक्षिका आहे. बरं आता पुढे काय दिले बघा? जयेश आणि नादिरा हे कुटुंबातील एकमेव जोडपे आहे. कोण बघा? जयेश आणि नादिर. ठीक आहे बघा. आता नादिरा कोण असेल बघा? मग शिक्षक असेल. इथं नादिरा घ्यावं लागेल आपल्याला. बरोबर इथं लिहा नादिरा. आणि नादिराचे मिस्टर कोण असतील बघा? मग जयेश असेल. कारण एकमेव कुटुंबातलं जोडप आहे. बरोबर आहे का? नादिरा आणि इकडे लिहा जयेश प्लस जयेश. बरं आता तुम्ही म्हणताल इकडे काय? शेतकऱ्याचा एक मुलगा लेखक, एक मुलगा डॉक्टर आहे. मग हे का आपण पकडले नाहीत? का पकडले नाहीत? कारण की दोघं पण काय कुमारवयीन आहेत. ठीक आहे. कुमारवयीन आहेत. दोघं पण काय लहान आहेत. शेतकऱ्याचा मुलगा काय लेखक आणि डॉक्टर आहेत. बघा शिक्षक आणि परत इकडे काय नादिरा आणि जयेश. ठीक आहे बघा परत काय दिले? ॲनाचे लग्न झालेले नाही आणि व ती रामची मुलगी आहे. बरं आता ॲनाचे काय दिले? ॲनाचे लग्न झाले नाही व ती रामची मुलगी आहे. बघा आता इथं आपण राम कुठं पकडू शकतो बघा? आता शेतकऱ्याला 2 मुलं आहेत. एक लेखक आणि एक डॉक्टर आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर बघा जयेशची बहीण जी आहे, जयेशची बहीण कोणाला पकडू शकतो आपण? ॲनाला. ॲना कोण झाली? जयेशची बहीण झाली. ठीक आहे. जयेशची बहीण झाली ॲना. आणि बघा ती कोणाची मुलगी आहे? तर रामची मुलगी आहे. बरोबर ही दोघं काय आहेत बघा? रामची मुलं दिसतात. राम. ठीक आहे बघा. आता इथं काय दिले बघा आपल्याला त्यांनी? शेतकरी, लेखक आणि बघा डॉक्टर यांचा कोण आहे? वडील आहेत. बरोबर राम कोण असेल बघा? तर शेतकरी असेल. आणि हे दोघं जे आहेत जयेश आणि ॲना ह्यांच्यापैकी एक जण लेखक असेल आणि एक जण काय असेल बघा? लेखक आणि डॉक्टर. पण कोण लेखक आणि कोण डॉक्टर आपल्याला कन्फर्म माहित नाही. मग जयेश लेखक आहे डॉक्टर ते आपण सांगू शकत नाही. बघा हे मांडलं आपण. बरं राम सगळ्यात मोठा दाखवला का? राम सगळ्यात मोठा आहे. ठीक आहे. नीता सगळ्यात लहान आहे बघा. ह्या सगळ्यात लहान कोण आहे? नीता. बरं हे पण मान्य केली आपण. ठीक आहे बघा 2 वडील आहेत का बघा? राम एक वडील आहे. जयेश आणि ॲनाचा. जयेश एक वडील आहे. कोणाचा? समीर आणि नीताचा. ठीक आहे बघा. हे पण मांडलं आपण. आणि 2 मुलगी आहेत का बघा? समीर हा जयेशचा मुलगा आहे. जयेश हा रामचा मुलगा आहे. 2 मुलगे पण आहेत, 2 वडील पण आहेत. सगळी मांडणी केली आपण. बरं आता प्रश्न काय केला बघा? तर काय दिले? तर राम व लेखक व्यक्ती यांच्यातील नात्याचे वर्णन करणारा पर्याय निवडा. कोण? राम आणि लेखक. बघा राम आणि लेखक म्हणजे कोण आहेत बघा? राम हा लेखक यांचा कोण असणार आहे? वडील असणार आहे. बरोबर आहे का नाही? काय असेल बघा? पहिलं काय दिलं? राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचे वडील आहेत का? तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर पहिला बरोबर निघते. दुसरं काय दिले? राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे, चूक आहे. राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचा भाऊ आहे, चूक. राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा आहे, पण चूक. ऑप्शन नंबर काय ते आपला इथं पहिला निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा हा प्रॉपर पझल चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, दया, माया, साया, जिया व निया या गृहिणी आहेत व त्यांचा गट त्यांच्या वसाहतीतील बागेची काळजी घेतो. ठीक आहे बघा. आता किती जण आहेत? 1, 2, 3, 4, 5 जण आहेत. त्यांना सुट्टीत शेला, कोटा, मोहा, हेट्टा आणि वेला या ठिकाणांना भेट द्यायची होती. त्यांनी मार्च, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने या सुट्टीसाठी निवडले. तर पुढे काही अधिकची व संबंधित तथ्य दिली आहेत. बघा आता ही जी माहिती तुम्हाला दिली आहे त्याच्यामध्ये 3 संज्ञा वापरतात. कुठली कुठली बघा, तर 5 व्यक्ती दिलेले आहेत, बरोबर आहे का नाही? ही झाली पहिली संज्ञा. दुसरं काय दिले बघा, त्यांना कुठं जायचंय, तर सुट्टीला ते कुठल्या गावाला ठिकाणाला भेट द्यायची हे दिलेले आहे. आणि तिसरी संज्ञा काय दिले, कुठल्या महिन्यात जायचंय हे एक दिलेले बघा. आता जर 3 संज्ञा असतील ना तर काय नाही बघा, अशी मांडणी करायची. बघा काय दिले पहिल्यांदा, दया, दया, माया, साया, जिया आणि निया. आता बघा इथं तुम्ही जी मांडणी करता इथं बरोबर आणि चूक जी मांडणी करता ना ती कधी असते बघा, ज्यावेळेस 2च संज्ञा असतात, म्हणजे एक इथं मांडली आणि एक उभी मांडली, त्यावेळेस फक्त या प्रकारची मांडणी करायची असते. ठीक आहे, म्हणजे बरोबर आणि चुकणी. आता 3 संज्ञा दिल्यामुळं ह्या मेथडने जायचं नाही, हे त्या लक्षामध्ये. इथं बघा दया, माया, सायाजी आणि नेहा हे झाले 5 व्यक्ती. ठीक आहे बघा, इथं काय करा, महिने करा आणि इथं ठिकाण करा. ठीक आहे बघा, ठिकाण. बरं आता काय दिले बघा ह्याच्यामध्ये, पुढे काही अधिकची संबंधित तथ्य दिले आहेत. पहिले काय दिले बघा, जियाने डिसेंबर मध्ये सुट्टी घेतली. बघा जियाने कुठं सुट्टी घेतली, डिसेंबर मध्ये. जियाने डिसेंबर मध्ये सुट्टी घेतली, पण मोहा किंवा हेटाला भेट दिली नाही. बघा मोहाला पण भेट दिली नाही, मोहाला पण नाही, आणि दुसरं काय दिले, हेटाला पण नाही, हेटाला पण भेट दिली नाही. चला पुढे काय दिले बघा, माया जून मध्ये शेलाला गेली. माया कुठं गेली बघा, जून मध्ये गेली. माया जून मध्ये कुठं गेली, शेलाला गेली. शेलाला गेली. चला पुढे काय दिले बघा, दया कोटाला गेली, पण बघा दया कुठं गेली, कोटाला. दया गेली कोटाला, पण पुढे काय दिले बघा, पण मार्च किंवा सप्टेंबर मध्ये नाही. बघा दया मार्च मध्ये पण नाही आणि सप्टेंबर मध्ये पण नाही. ठीक आहे, चला पुढे काय दिले बघा, पण मार्च किंवा सप्टेंबर मध्ये नाही. चला निया मार्च मध्ये सुट्टीवर गेली. बघा निया कधी गेली, मार्च मध्ये. निया गेली मार्च मध्ये सुट्टीवर गेली. चला पुढे काय दिले, गेली, परंतु परंतु काय दिले, हेटाला पूर्वी भेट दिल्यामुळे ती तेथे गेली नाही. बघा निया हेटामध्ये हेटाला गेली नाही. चला परत, तर नोव्हेंबर मध्ये सुट्टी घेतलेल्या व्यक्तीचे नाव निवडा. आता बघा कसं असतं लक्षात घ्या, इथं डायरेक्ट आपण महिने आणि नावं लिहून मांडणी करू शकत नाही. ह्या ठिकाणी उत्तर निघतंय, पण प्रत्येक वेळेस निघालं असं नसतं. ठीक आहे, कारण कसं असतं बघा, आता जर आपण प्रश्न पूर्ण वाचल्यानंतर एकदा सॉल्व्ह केला तर आपल्याला कळतं काय करायचं काय नाही ते. पण एक्झाम मध्ये आपण जशी माहिती दिलेली आहे त्याच मेथडने आपण पुढे जाणार आहे, बरोबर आहे की नाही? त्यामुळे जसं प्रश्नात दिले तशी मांडणी करत जावं. नाही कसं असतं, नाही एवढ्या एका वाक्यावरनं उत्तर निघतं, त्या वाक्यावरनं उत्तर कळते, ते एक्झामच्या वेळेस आपल्याला कळत नाही. ठीक आहे, तर प्रॉपर जसं आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो ना त्या क्वेश्चनने आपण मांडणी करत जायचं. ठीक आहे बघा आता, चला कारण की इथं महिने आणि जर नावं घेतली तरी पण उत्तर निघून जातं, एवढं पण सांगतो तुम्हाला मी. पण तसं नाही करायचं, आपल्याला प्रश्नामध्ये आपल्याला आधी काहीच माहिती नसतं. त्यामुळे प्रॉपर जशी आपल्याला माहिती दिली त्या माहितीने आपण जाणार. फक्त प्रश्न वाचला आपण, प्रश्नात काय दिले, नोव्हेंबर मध्ये सुट्टी घेतलेल्या व्यक्तीचे नाव निवडा. म्हणजे आपल्याला काय करायचंय, नोव्हेंबर महिना कुठे निघतो एवढ्याला फक्त फोकस करायचे, म्हणजे महिन्याला फोकस करायचे. खाली ठिकाणांचा काय एवढा विषय नाही घेतला तर चालतो. पण पण कारण कधी कधी कसं असतं, आधी ठिकाणांची मांडणी होते आणि नंतर मग काय निघते, महिने निघतात. काय काय म्हणजे त्यामुळे असं नाही की प्रत्येक वेळेस आधी महिने दिले तर महिने आधी निघून जातील, आणि मग कारण काय कसं असतं, ह्या माहितीवर ही माहिती निघत असते कधी कधी. त्यामुळं मांडताना सगळी माहिती प्रॉपर करत आपण क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे बघा, चला काय दिले आता इथं, नोव्हेंबर. नोव्हेंबर मध्ये सुट्टी घेतलेल्या व्यक्तींचं नाव निवडा. चला आता आपल्याला काय करायचं, महिन्याला फोकस करायचंय. बघा आता जून, डिसेंबर आणि मार्च गेले, बरोबर आहे का? आता मार्च, इथं मार्च दया नाही म्हटले, मार्चला काट मारा, कारण मार्च ऑलरेडी मांडलेला आहे इथं आपण. ठीक आहे, बस आता दया सप्टेंबर मध्ये पण नाही म्हटलेले. आता मला सांगा, जून गेला, डिसेंबर गेला, मार्च गेला, सप्टेंबर इथं येणार नाही. इथं राहिला मग कोण, इथं राहिला सप्टेंबर. बरोबर आहे का? सप्टेंबरचा विषय संपला. राहिला महिना कुठला आहे बघा, आता जून, सप्टेंबर, डिसेंबर, मार्च, राहिला नोव्हेंबर. इथं नोव्हेंबर लिहून टाका. बघा आता आपल्याला विचारलं काय, नोव्हेंबर मध्ये सुट्टी घेतलेल्या व्यक्तीचे नाव निवडा. नोव्हेंबर मध्ये सुट्टी कोणी घेतली, तर दयाने घेतली. आपलं उत्तर निघून गेलं. आपलं उत्तर किती, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, बरं आता राहिलेली पझल कसं सॉल्व्ह करा ते पण सांगतो बघा. आता बघा हेटा इथे येणार नाही, हेटा इथे येणार नाही, राहिलेला हेटा कुठं असेल बघा, हेटा इथं असेल. मग
हेटाला इथं मांडून टाका. इथं कोण असेल तर हा हेटा असेल. ठीक आहे, हेटा मांडला आपण, हेटाला काट मारून टाका लगेच. आता राहिले काय बघा मोहा. आता मोहा इथं पण नाही येणार, मग राहिला कुठली जागा, फक्त मोहाला एवढी एकच राहिली, इथं मोहा लिहून टाका लगेच. राहिलेलं नाव कुठलं असेल मग आता आपल्याला, तर वेला. मग वेला कुठं असेल, इथं असेल वेल. झाली सगळी पझल सॉल्व्ह झाली. काय ना, फक्त इथं मांडणी करायची, जे नाही ते इथं मांडणी करून टाका. ठीक आहे, आपलं उत्तर गेलं ऑप्शन नंबर ए. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, आता काय दिले बघा, विधान आणि बरं, आता काय दिले बघा, पुढे एक मुख्य विधान दिले असून त्यानंतर ए, बी, सी आणि डी अशी नामनिर्देशने असलेली विधाने दिली आहेत. पहिल्या विधानात दुसरे विधान अंतर्निहित असणारे आणि दोन्ही विधाने एकत्रितपणे मुख्य विधानाशी तर्कसंगत असतील अशी क्रमवार जोडी निवडा. म्हणजे बघा, जे पर्याय दिला आपल्याला, ही दोन विधानं निवडायची. मुख्य विधान जे आहे तुमचं कुठलं, जर तुमच्याकडे तिकिटे असेल तरच तुम्ही नाटक पाहू शकता. हे तर ही ह्यातली जी काही दोन विधान आहेत ना, ती ह्याला अंतर्निहित असली पाहिजे. ठीक आहे, बघा आता काय दिले, तुमच्याकडे तिकीट असेल तरच तुम्ही नाटक पाहू शकता. सिंपल आणि काय आपल्याला वाक्य दिले त्यांनी. चला काय दिले बघा, पहिला पर्याय बघा काय दिले, सी आणि ए. सी काय म्हटलंय, तुम्ही नाटक पाहिले नाही. आणि हे काय म्हटलंय बघा, तुम्ही नाटक पाहिले. काय वाक्य संबंध आहे का बघा, तुमच्याकडे तिकीट असेल तर तुम्ही नाटक पाहू शकता, आपल्याला हे वाक्य दिले त्यांनी. त्यामुळे तुम्ही नाटक पाहिले नाही, तुम्ही नाटक पाहिले, हे काय ते चूक येते. 2 नंबर बघा, ए आणि बी काय म्हटले बघा, तुम्ही नाटक पाहिले, आणि बी काय म्हटले, तुमच्याकडे तिकीट होते. बरोबर आहे बघा, तुमच्याकडे तिकीट असेल तरच तुम्ही नाटक पाहू शकता. म्हणजे आपला ऑप्शन नंबर काय आहे, 2 बरोबर येते, 1 आणि बी विधान येते. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, हा पण क्वेश्चन बघा आपल्याला पझल वरती विचारला. ठीक आहे, आणि पझलचा कुठला टाईप, तर बघा ज्या ठिकाणी तुम्हाला ग्रुपिझमचा जो पझल असते, ग्रुपिझमची त्या टाईपचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, संपूर्ण राज्यातून निवडलेल्या MNOPQRS व T या आरोग्य कार्यकर्त्यातून आरोग्याशी संबंधित कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी 2 चमू तयार करायचे आहेत. 2 चमू मध्ये थोडक्यात काय, 2 थोडक्यात समित्या. ठीक आहे बघा, तर प्रत्येक कार्यकर्ता 2 पैकी एका चमूत असेल. ठीक आहे बघा, आता 2 चमू तयार, 2 ग्रुप, थोडक्यात 2 ग्रुप तयार करायचे आपल्याला. ठीक आहे बघा, 2 ग्रुप. काय दिले बघा, एका चमूत जास्तीत जास्त 5 किंवा कमीत कमी 4 कार्यकर्ते असतील. आता बघा ह्या वाक्यावरून काय दिसतंय बघा, एकूण किती व्यक्ती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. बरोबर आहे. कमीत कमी जर 4 व्यक्ती असतील तर बघा, इथं 4 जातील आणि इथं पण किती जातील, 4 जातील. 4 आणि 4 किती झाले, 8. त्यामुळे 5 व्यक्ती कुठल्या ग्रुपमध्ये असल्याचा संबंधच येत नाही. असताना 8 व्यक्ती आहेत. ठीक आहे, आणि कमीत कमी 4 पाहिजे आपल्याला. मग इकडे 4 दिले, इकडे 4 दिले, राहिले झाले किती, 8. झाला, विषय संपला. त्यामुळे 5 व्यक्ती कुठल्याच ग्रुपमध्ये नसणार आहेत. ठीक आहे, चला पुढे काय दिले बघा, कार्यकर्त्यांसंबंधीची काही माहिती पुढे दिली आहे. काय दिले बघा, पहिलं वाक्य, चांगले मित्र असल्याने ओ व एम एका चमूत असतील. बघा, ओ आणि एम ला आपण एका चमूत टाकलं, चांगले मित्र आहेत ते. ठीक आहे, पुढे काय दिले बघा, शत्रुत्व असल्यामुळे एम व टी एका चमूत असणार नाहीत. बघा, एम बरोबर कोण असणार नाही, टी असणार नाही. मग टी हा दुसऱ्या चमूमध्ये टाका. चला परत काय निघेल बघा, ओ सोबत आर व एन यांची निवड केली जाणार नाही. बघा, ओ सोबत आर पण नाही, एन पण नाही. ओ इथे दिसतोय, बरोबर आहे की नाही. ओ सोबत आर व एन यांची निवड केली जाणार नाही. राहिला बघा कोण, आर आणि एन दुसऱ्या चमूत जातील, आर आणि एन. आणि परत काय दिले बघा आपल्याला त्यांनी, चला हे झालं, हे झालं, हे झालं. चला एम व पी सोबत क्यू ची निवड होईल. बघा, एम व पी सोबत, म्हणजे एम बरोबर बघा, एम व पी सोबत क्यू ची निवड होईल. म्हणजे ह्या ग्रुपमध्ये झाले 4 जण पूर्ण. बघा, एम व पी सोबत क्यू ची निवड होईल, परंतु एस सोबत त्यांची निवड केली जाणार नाही. मग एस कुठल्या ग्रुपमध्ये असेल, दुसऱ्या ग्रुपमध्ये असेल, एस सोबत त्यांची निवड केली जाणार नाही. आता काय दिले बघा, जर एका चमूसाठी पी व एम ची निवड केली, बघा पी आणि एम ह्या दोघांची निवड केली, तर दिलेल्या पर्यायातून सत्य विधान निवडा. बघा, पी आणि एम ची आपण निवड केली. काय दिले बघा, पहिलं वाक्य, सत्य विधान निवडा. एका चमूत 5 व्यक्ती असणार. बघा, कुठल्या चमूमध्ये 5 व्यक्ती नसणार आहे. ठीक आहे, पहिले काय झालं, चूक झालं. दुसरं काय दिले बघा, एन या चमूची सदस्य असणार. बघा, एन चमूची सदस्य दिसते का तुम्हाला, नाही. दुसरं काय झालं, चूक झालं. बघा, क्यू अन्य चमूची सदस्य असणार. बघा, क्यू अन्य चमूची सदस्य आहे का नाही, क्यू त्याच चमूची सदस्य आहे. ठीक आहे, त्याच ग्रुपची सदस्य. त्यामुळे 3 नंबर पण काय झालं, चूक झालं. 4 नंबर बघा, यस या चमूची सदस्य नसणार. बघा, या चमूमध्ये यस दिसतोय का तुम्हाला, नाही. यस दुसऱ्या चमूमध्ये, बरोबर आहे का. यस या चमूचे सदस्य नसणार, हे काय ते बरोबर आहे, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, डाटा इंटरप्रिटेशन मध्ये आपल्याला टॅब्युलेशन जो चॅप्टर आहे त्याच्यावरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा,
आयेशा पदवीसाठी 1950 ते 2010 या कालखंडातील साहित्याचा अभ्यास करत आहे. अभ्यासासाठी तिने पुस्तक खरेदी करण्याचे ठरवले. स्थानिक दुकानात उपलब्ध असलेल्या संबंधित अशा 5 पुस्तकांची माहिती खाली दिलेली आहे. ठीक आहे बघा. काय दिले बघा आता ह्याच्यामध्ये. बघा. आता हे 5 पुस्तक दिले. ठीक आहे. बरं काय दिले? दुसऱ्या दिवशी स्वतःच्या उपयोगाचे सर्वात स्वस्त पुस्तक खरेदी करण्यासाठी ती नेमकी रोकड घेऊन दुकानात गेली. काय दिले बघा? दुसऱ्या दिवशी स्वतःच्या उपयोगाचे सर्वात स्वस्त पुस्तक खरेदी करण्यासाठी ती नेमकी रोकड घेऊन दुकानात गेली. तेथे सर्व पुस्तकांची 20% कमी दराने विक्री सुरू होती. म्हणून तिने जवळ असलेल्या पैशातून स्वतःच्या उपयोगाचे सर्वात किमती पुस्तक घेतले. आयेशाकडे उरलेली रक्कम निवडा. बरं आता काय करायचं बघा. सुरुवातीला आयेशाच्या उपयोगाचे पुस्तक कुठलं ते आधी बघून घ्या. बघा तिला आता काय करायचंय? पदवीसाठी 1950 ते 2010 या कालखंडातल्या साहित्याचा अभ्यास करायचा. ठीक आहे. बघा बरं आता कुठल्या पुस्तक बघा सगळी पुस्तक बरोबर आहेत का बघा. 1950 ते 2010चा कालखंड यात आहे का? तर आहे. 1900 ते 2020 मध्ये पण 1910 ते 1950 ते 2010चा कालखंड आहे. पहा इथं पण दिसतोय तुम्हाला आहे. पहा 4 नंबर जर तुम्ही बघितले तर बघा 1850 ते 2000 दिले त्यांनी. बरोबर आहे का नाही? म्हणजे 1950 ते 2010 पर्यंतचा 2000 पर्यंतचा कालखंड आहे. पण पुढच्या 10 वर्षांचा कालखंड ह्याच्यामध्ये नाही. कुठं 2000 पर्यंतचा कालखंड आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक आपण काय बघा विकत घेऊ शकत नाही. कुठलं? हे 4 नंबरचं पुस्तक. ठीक आहे बघा. बरं आता काय गेले बघा. आता ह्याच्यात सुरुवातीला ते कुठलं पुस्तक घ्यायला गेले बघा. सगळ्यात स्वस्त पुस्तक. आता स्वस्त पुस्तक कुठलं आहे बघा. इथं 400 रुपयाचं एक आहे. ठीक आहे. आणि नंतर काय 450 रुपयाचं. 400चं पुस्तक जर आपण घ्यायला गेलो तर काय दिसतंय बघा तुम्हाला. 400 पुस्तकाला बघा पुठ्ठा बांधणी नाही. पुठ्ठा बांधलेला नाही त्याचा. आणि परत काय विवरणासहित. विवरणासहित म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये बघा डायग्राम सहित माहिती दिलेली असते किंवा चित्र दाखवलेली असतील. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण विवरणासहित. बरं आता इथं पण दोन्हीकडे जर बघितलं आपण 400 रुपयाच्या पुस्तकामध्ये इथं पण नाही दिले, इथं पण नाही दिलेले. ठीक आहे. दोन्हीकडे नाही. त्यामुळे आपण काय केलं हे पुस्तक स्किप केलं. त्यातल्या त्यात स्वस्त पुस्तक कुठलं आहे बघा 450 रुपयाचं. आपण काय केलं बघा हे एका ठिकाणी तर आहे एका ठिकाणी नाही. 450 रुपये आपण घेऊन गेलो खिशामध्ये कुठलं पुस्तक घेण्यासाठी तर पहिलं पुस्तक 1950 ते 2020 घेण्यासाठी. ठीक आहे. तिथं गेले बरं तुझ्या खिशात किती पैसे होते बघा तर 450 रुपये. बरं 450 रुपये घेऊन गेल्यानंतर आपल्या लक्षात काय आलं की बाबा प्रत्येक पुस्तकावरती 20% डिस्काउंट आहे. मग आता तिथं काय केलं आपण 20%चा डिस्काउंट बघितला बघा. आता 450 रुपये घेऊन गेलो बघा. 500 रुपयाचे जे पुस्तक असेल 500 रुपयावरती 20% डिस्काउंट मध्ये किती झाला बघा. 500 चे 10% झाले 50 रुपये. बरोबर आहे का नाही? एक टिंब अलीकडे आणला काय 50 रुपये. 20% झाले 100 रुपये. 100 रुपयाचा डिस्काउंट दिला तर हे पुस्तक तुम्हाला कितीला पडेल बघा 400 रुपयाला पडेल. बघा ठीक आहे. आता 400 रुपयाचा विषय नाही बघा. आपण जाताना घेऊन 450 रुपये घेऊन गेलो बघा. 400 रुपयाचं पुस्तक जरी बघितलं आपण तरी किती रुपयाला पडेल बघा. 400 बघा 400 रुपये 10% झाले 40 रुपये. 20% कमी केले की झाले बघा 80 रुपये म्हणजे झाले 320 रुपयाला पुस्तक पडेल. बघा आता इकडे 600 रुपयाचं पुस्तक जर आपण बघितलं 600 रुपयाच्या पुस्तकामधनं बघा 10% झाले 60 रुपये 20% झाले 120 रुपये 600 120 गेले खाली किती झाले बघा 480 रुपये झाले. ठीक आहे. बरं आता बघा ही पुस्तकं आपण घ्यायला गेलो तर आपल्याला काय लक्षात आलं बघा तिथं प्रत्येक पुस्तकावरती 20% रक्कम कमी आहे. आता हे पुस्तक 400 रुपयाला मिळते हे 320 ला मिळते हे 480 रुपयाला मिळते. आपण काय केले बघा त्यावेळेस तेथे सर्व पुस्तकांची 20% कमी दराने विक्री सुरू होती म्हणून त्याने जवळ असलेल्या पैशातून स्वतःच्या उपयोगाचे सर्वात किमती पुस्तक घेतले. आता मात्र त्यांनी काय केलं सगळ्यात महागडं जे पुस्तक आहे ते 450 रुपयामध्ये ते घेतलं. कुठलं घेतलं बघा त्यांनी. आता 450 ला 480 तर घेऊ शकत नाही. 320 स्वस्त आहे बघा. हे 500 रुपयाचं पुस्तक ते 400 रुपयाला घेऊ शकते. बरोबर आहे का. मग तिने काय केलं 500चं पुस्तक 400 रुपयाला घेतलं. त्याच्यामध्ये कालखंड तर सगळीकडे 1950 ते 2010चा कालखंड आहे. ठीक आहे बघा. आता हे 400चं पुस्तक घेतलं. मग आपण घेऊन गेलो 450 रुपये. आपल्याकडे शिल्लक किती राहिले बघा 400 रुपयाचं पुस्तक घेतलं 50 रुपये शिल्लक राहिले. आपलं उत्तर काय निघालं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे 50. आणि बघा सगळे तुम्हाला पर्याय दिलेत ना त्यांनी बरोबर 450च्या पुस्तकाला धरूनच पर्याय दिलेत. मग तुम्ही 450 रुपये खिशात घेऊन गेला ह्या हिशोबाने बघा. आता 90 रुपये कधी शिल्लक राहतील बघा. जर तुम्ही बघा आता बघा 550चं जे पुस्तक आहे 550चं पुस्तक जर आपण 20% रक्कम कमी केली तर बघा 10% 55 होते 20% 110 होते. 550 मधनं बरोबर 110% वजा 110 रुपये वजा केले तर खाली किती राहतात बघा. बरोबर किती राहतात 550 मधनं 450 आणि 430 रुपये. ठीक आहे. इथे झाले 430 बघा. आता तुम्हाला रक्कम कशा दिलेत बघा. थांबा इथं 550 मधनं 100 गेले 450 इथं 440 रुपये राहिले. ठीक आहे बघा. आता पर्याय कशात बघा पहिल्यांदा 90 रुपये म्हणजे काय 450 रुपये घेऊन गेला आणि 480चं पुस्तक नाही 440चं जर पुस्तक घेतलं आपण तर बरोबर
10 रुपये शिल्लक राहतात बघा इथे 10 रुपये. बरोबर 320 400 300 कितीचं 320चं जर पुस्तक घेतलं तर खाली किती राहतात बघा. बरोबर 100 3 4 130 रुपये राहतात 130 रुपये. आणि 90 रुपये कुठं राहतील बघा 360चं पुस्तक घेतल्यानंतर ना. ठीक आहे. हा 360 कुठं नाही दिलेला. ठीक आहे म्हणजे बरोबर आपलं उत्तर काय ते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं आता बघा सरासरी चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. म्हणजे सरासरीच्या मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे काय दिले बघा. जांभूळ व चिकूच्या विविध संमिश्र प्रकारांची एकूण मिळून 48 झाडे जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व 36 विद्यार्थ्यांनी मिळून त्यांच्या परिसरात लावली. तर प्रत्येक मुलाने जांभळाच्या जातीची 3 आणि 2 मुलींच्या प्रत्येक गटाने मिळून चिकूच्या जातीचे 1 झाड लावले. वरील माहितीच्या संदर्भात सत्य नसलेले विधान निवडा. बघा प्रश्नात काय दिले बघा याच्यामध्ये. तर बघा एकूण विद्यार्थी किती 36 विद्यार्थी आहेत. ठीक आहे बघा विद्यार्थी किती झाले बघा एकूण विद्यार्थी झाले 36 आणि झाडे किती लावलेत बघा यांनी झाडे लावलीत बरोबर 48. म्हणजे असं बघा आपण मोर आणि लांडग्याचे मोर आणि बघा ह्याचे प्रश्न बघतो आपण कशाचे म्हणजे मोर असेल किंवा गायी असतील गायींना 4 पाय आहेत आणि मोरांना 2 पाय असतात बरोबर आहे की नाही. या टाईपचे जे प्रश्न असतात आपले ज्याच्यामध्ये आपण डोके आणि पाय मोजतो तर त्या टाईपचे प्रश्न आहेत. डोके किती आहेत बघा 36 आहेत 36 विद्यार्थी आहेत. झाडे किती लावलेत 48. ठीक आहे थोडक्यात काय एका मुलाने 3 झाड लावली आणि 2 मुलींनी मिळून 1 झाड लावलं. आता इथं कसं निघतंय बघा याच्यामध्ये बघा जर दोन्ही मेथडने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो बघा. आता एक मुलगा जर असेल एक मुलगा किती झाडं लावतोय बरं बघा आपण सुरुवातीला ह्याचे बघा हा मुले किती मुले आहेत बघा. एक मुलगा जर पकडला आपण एक मुलगा सरासरी किती झाडं लावतोय सरासरी 3 झाडं लावतोय. ठीक आहे हा आता मुलं किती आहेत आपल्याला माहिती नाही मुलं आपण एक्स पकडली एक बघा टोटल विद्यार्थी 36 आहेत. ठीक आहे 36 विद्यार्थी मुलं किती माहित नाही आपण मुलं पकडले आपण एक सरासरी किती झाली बघा 3 झाली. तर ती एकूण झाडं किती लावतील बघा एकूण झाडं झाली 3x बरोबर आहे का. एक्स मुलं आहेत प्रत्येकाने 3 झाड लावली तर बरोबर 3x झाड लावतील. बरं आता मुली किती आहेत बघा मुली किती आहेत बघा तर विद्यार्थी 36 आहेत बरोबर आहे का नाही. 36 मधनं x वजा केलं ह्या झाल्या मुली. बघा त्यांनी सरासरी किती झाड लावतात बघा तर 0.5 झाड लावतात. प्रत्येक मुलगी एक मुलगी किती झाड लावते बघा इथे काय दिले तुम्हाला. प्रत्येक मुलाने जांभळाच्या जातीची 3 आणि 2 मुलींच्या प्रत्येक गटाने मिळून चिकूच्या जातीचं 1 झाड लावलं. दोघींनी मिळून 1 झाड लावलं तर एक मुलगी किती झाड लावते अर्धा झाड लावते बरोबर आहे की नाही. मग इकडे काय केलं आपण सरासरी 0.5 झाड लावते एक मुलगी. त्यांची बघा एकूण किती निघेल बघा इकडे 36 गुणिले 0.5 केले काय निघेल 18 निघेल. आणि बघा मायनस किती निघेल बघा 0.5x 0.5x ह्याला गुणला आपण. ठीक आहे किती बरं आता एकूण झाडं किती झाली बघा 3x अधिक 18 वजा 0.5x ह्याची बेरीज किती आहे तर 48 झाड आहेत बघा किती निघेल 3x अधिक 18 वजा 0.5x बरोबर किती झाले 48 झाडं. चला ठीक आहे आता काय निघेल बघा इकडे 3x मधनं 0.5 गेले खाली किती राहते बघा 2.5x 2.5x बरोबर हे 18 बरोबरच्या पलीकडे गेले काय मायनस होईल 48 वजा 18 बरोबर किती झाले बघा 30 झाले. ठीक आहे बघा आता x बरोबर किती असेल बघा 30 भागिले 2.5 बरोबर काय निघते बघा 300. आता बघा हे दशांश अपूर्णांकाचा पूर्णांकात करा वरती 1 शून्य वाढवला 30 300 केले खाली 1 शून्य वाढवला 25 झाला. आता भाग घालवा किती निघते बघा इकडे चला 25 1 25 बघा 25 1 25 खाली राहिले 5 वर 0 50 झाले 25 दुने 50 म्हणजे x ची व्हॅल्यू किती निघाली 12 निघाली. बघा आता मुलं किती आहेत बघा x मुलं आहेत बरोबर आहे की नाही. बघा मुले झाली 12 आणि मग मुली किती असतील बघा x ची व्हॅल्यू किती निघाली आपली 12 निघाली बरोबर आहे का. मुले झाली 12 मुली किती असतील मग विद्यार्थ्यांना मला 36 मधले 12 मुले झाले तर मुली झाल्या 24. ठीक आहे बघा एवढं तर कळलं. आता बघा ह्याच्यावरून आपल्याला बाकीची माहिती चेक करायची. बरं आता हे आणखी कुठल्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो बघा आपण हे पुसून टाका. लक्षात घ्या दुसऱ्या मेथडने कसं सॉल्व्ह करू शकतो आपण हे बघा आता एकूण किती बघा 36 विद्यार्थी आहेत बरोबर आहे नाही. 36च्या 36 विद्यार्थी बघा लक्षात घ्या 36च्या 36 विद्यार्थी जर मुली असत्या कोण असत्या मुली असत्या तर प्रत्येक मुलगी किती झाड लावते बघा 0.5 झाड लावते बरोबर आहे का नाही. असे किती मुली आहेत बघा 0.5 एक मुलगी 2 मुलगी 3 मुलगी अशा डॉट डॉट झाल्या 36 मुली बरोबर आहे का नाही. प्रत्येक जण किती झाड लावणार आहे 0.5 0.5 36 मुली किती झाड लावतील 18 झाडं लावतील बरोबर आहे का नाही. 36च्या निम्म किती झालं 18 मग 18 जर झाडं लावली आपण आपल्याला किती झाडं पाहिलं आणखी बघा आपल्याला टोटल 48 झाडं लावायचे आपल्याला 30 झाडं कमी पडतात. 30 झाडं कमी का पडली आपल्याला कारण की बघा
मुलं आपण त्यात मुलं पकडलेली नाहीत. मग ही 30 जर कव्हर करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला 0.5 च्या ऐवजी 3 घ्यावं लागेल. म्हणजे काही मुलं घ्यावी लागतील. इथं फक्त 2.5 वाढवावं लागेल. बरोबर आहे का? 2.5, 2.5 मग एक मुलगा काय करतो? मग हे 2.5 आणि 0.5 किती झाले बरोबर? 3 झाडं झाली. म्हणजे एक मुलगा 3 झाड लावतो. बरोबर आहे की नाही? मग हे 30 वाढवण्यासाठी बघा, हे 30 वाढवायचे आपल्याला. कितीने वाढवणार आहे आपण? 2.5 ने वाढवत जाणार आहे आपण. बरोबर काय निघेल बघा? 30 भागिले 25 केले की बरोबर काय निघते? 12 निघते. बरोबर मुलांची संख्या किती निघते बघा? x = 12. येते लक्षामध्ये? इथं बघा 36 मुलं असल्यामुळे काय सगळी मुलं मांडून दाखवू शकत नाही. ठीक आहे बघा. बरोबर आहे, x ची व्हॅल्यू किती निघाली? 12. मुली किती निघाल्या? 24 निघाल्या. ठीक आहे. बरं आता आपल्याला पर्याय चेक करायचे बघा. काय दिसतंय बघा याच्यामध्ये तुम्हाला? तर वरील माहितीच्या संदर्भात सत्य नसलेले विधान निवडा. ठीक आहे बघा. आता काय दिलंय? आपल्याला एवढं जर कळलंय, मुली किती आहेत? मुली आहेत 12 आणि मुली किती आहेत? 24 आहेत. ठीक आहे. एक मुलगा किती झाड लावते? 3 झाडं लावते. एक मुलगी किती झाड लावते? 0.5. म्हणजे 12 त्रिक झाले 36 आणि 24 गुणिले 0.5 झाले 12. म्हणजे 36 आणि 12 झाले 48 झाड. बरं काय निघते बघा इकडे आता? या शाळेत मुलांपेक्षा 12 मुली जास्त आहेत. बघा मुलांपेक्षा 12 मुली जास्त आहेत का? आहेत. मुलं 12 आहेत, मुली झाल्या 24. म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. इथं आपल्याला सत्य नसले विधान निवडायचे. दुसरं काय दिले बघा? वरील बाबतीत लावलेल्या एकूण झाडांची संख्या जर 49 असेल, तर त्या शाळेतील मुलींची संख्या निश्चितपणे मुलांपेक्षा 14 ने जास्त असेल. बघा लक्षात घ्या. आपण 48 झाडं लावलेत आणि विद्यार्थी किती आहेत? 36 आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याची आपल्याला इथं संख्या कळाली. मुली किती आहेत? 24 आहेत. मुली किती आहेत? 12. हे कमी जास्त आपण करू शकत नाही. आता फक्त काय दिले बघा? बघा जर आपण 49 जर झाडं लावली, 48 च्या ऐवजी जर एक झाड वाढवलं आपण, पहा इथं जर एक झाड वाढवलं आपण, तर काय होईल बघा? एक झाड तर एक मुलगा लावू शकत नाही. एक मुलगा 3 झाडं लावतोय. मग आता आपल्याला एक मुलगी मात्र बघा अर्ध झाड लावते. मग 2 मुली मिळून 1 झाड लावतात. म्हणजे इथं आपल्याला 24 च्या जागेला काय करावं लागेल बघा? 24 च्या जागेला 2 मुली वाढवाव्या लागतील. 2 मुली वाढल्या की बरोबर काय होते? 1 झाड वाढते. 2 मुली मिळून किती झाड लावतात? तर 1 झाड लावतात. येते लक्षामध्ये? पहा सुरुवातीला ह्यांनी किती झाड लावलेली आहेत? ही झाली 12 झाडं आणि ही झाली 12 त्रिक 36 झाडं. बरोबर आहे का? आता इथं 24 च्या ऐवजी आपण जर 2 मुली वाढवल्या तर बरोबर 1 झाड वाढते. मग 36 आणि 12 48, 48 आणि 1 49 होते. म्हणजे बरोबर काय ते बघा? तर त्या शाळेतील मुलींची संख्या निश्चितपणे मुलांपेक्षा 14 ने जास्त असेल का बघा? आता इथे जर 2 मुली वाढवल्या तर मुली किती होतात बघा? 24 आणि 2 झाल्या 26 आणि ही किती आहेत बघा? 12. 12ला 12च आहेत. 12 पेक्षा 14 ने जास्त आहेत 26. म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन काय ते आपला बरोबर येते. 3 नंबरचा ऑप्शन चेक करा बघा. या शाळेत 14 मुले आहेत. बघा या शाळेत 14 मुली आहेत का नाही? या शाळेमध्ये 12 मुले आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 काय ते चुकतंय. आपल्याला विचारलं काय? तर सत्य नसलेले विधान कोणते? तर उत्तर किती असेल आपलं? ऑप्शन नंबर 3 असेल. 4 नंबर काय दिले? वरील बाबतीत लावलेल्या एकूण झाडांची संख्या जर 51 असेल, तर त्या शाळेतील मुलांची संख्या निश्चितपणे 13 असेल. बघा आता 48च्या जागेला आपल्याला किती करायचं? 51 झाडं करायची. मग 3 झाडं वाढवायची. बरोबर आहे का? जर बघा आपण जर 3 झाडं जर वाढवली, तर बघा एक मुलगा 3 झाडं लावतोय. बरोबर आहे का नाही? मग या ठिकाणी बघा आपण काय करू शकतो? बघा आता इथं जर आपल्याला हे चेक केलं आपण काय करायचं आपल्याला? 3 झाडं वाढवायची. म्हणजे बरोबर जर 3 झाडं वाढवली आपण, तर किती बघा एक मुलगा काय करतोय? 3 झाडं वाढवतोय. फक्त एकच मुलगा वाढवायचा आपल्याला. बरोबर आहे का नाही? तर काय निघालं बघा? वरील बाबतीत लावलेल्या एकूण झाडांची संख्या जर 51 असेल, तर त्या शाळेतील मुलांची संख्या निश्चितपणे 13 असेल का? असेल. बघा 12 आणि 1 बरोबर झाले 13. ठीक आहे बघा. म्हणजे उत्तर किती असेल आपलं? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कसोट्यांवरती प्रश्न विचारला आपल्याला. काय दिले बघा? जर 3, 5, 7 स्टार 2, 5 स्टार या संख्येला 3 आणि 5 ने भाग जातो, तर अनुक्रमे एकक व हजार स्थानसाठी उचित अंक जोडी निवडा. पहा कुठल्या कुठल्या संख्या आहेत? 3, 5, 7 इथं स्टार 2, 5 आणि स्टार. भाग कशाने घालवायचा? 3 आणि 5 ने. बघा आता 5 ची कसोटी काय असते बघा? जर या संख्येला जर 5 ने भाग घालवायचा असेल तर कसोटी काय असते? दिलेल्या संख्येच्या अंकांच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. म्हणजे इथं बघा कुठली संख्या येऊ शकते? एकतर 0 असेल किंवा एकतर 5 असेल. बरोबर आहे का? आणि प्रश्नामध्ये आधी तुम्हाला एकक स्थान विचारलंय, नंतर काय विचारलंय तुम्हाला? हजारचं स्थान विचारलंय. एकक आणि नंतरचं हजार स्थान विचारलंय. ठीक आहे. बघा मग आता एकक स्थानी काय निघेल बघा? एक तर 0 निघेल किंवा एक तर 5 निघेल. बघा इथं काय निघतंय? 0, 5, 5, 0 म्हणजे चारीपैकी कुठलाही पर्याय असू शकतो. आपण 5 च्या कसोटीवरून काढू शकत नाही. बरं आता पुढे काय दिलंय बघा? बरं 3 ची कसोटी काय असते बघा? आता इथं बघा आपण जर 0 पकडला, इथं जरा बघा आपण एकदा 0 पकडावं लागेल, एकदा 5 पकडावं लागेल. 0 जर आपण बघा इथे एकक स्थानी जर पकडला, तर बघा 3 ची कसोटी काय असते?
दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. म्हणजे ह्या संख्यांच्या अंकांची बेरीज करायची त्याला 3 ने भाग जातो बघायचं. बरं आता बेरीज करताना बघा बघा 3 ला भाग जातो का? जातो. आपण बेरीज करून भागच घालवतो ना, 3 ला भाग जातो. चला 7 आणि 5 12. 12 ला पण 3 ने भाग जातो. ह्याला पण कॅन्सल करून टाका. राहिले किती बघा 5 आणि 2 7. बरोबर आहे का नाही? इथं तर बघा आपण स्टार जागेला शून्य घेतला त्यामुळे त्याचा विषय संपला. बघा 5 आणि 2 7. मग 7 मध्ये अशा कुठल्या कुठल्या संख्या मिसळल्या की बघा त्याला भाग जाणार आहे बघा. 7 मध्ये जर आपण बघा 7 आणि 2 की झाले 9 झाले. बघा 9 ला पण 3 ने भाग जातो. बघा 7 बरोबर 3 ने संख्या वाढवत आहे. 7 आणि 5 12. 12 ला पण 3 ने भाग जातो. पहा परत 5 मध्ये 3 वाढवा. 5 आणि 3 8. किती झाले 8 आणि 7 बरोबर झाले 15. बरोबर आहे का? बघा 2 3 ने संख्या वाढवल्या. बरोबर आहे का? आपण 7 आणि 2 9, 7 आणि 5 12, 7 आणि 8 15. आता इथं आपण मोठी संख्या घेऊ शकत नाही. बरोबर आहे का? बरं आता मला सांगा 2 5 7 तुम्हाला इथं कुठं पर्याय दिले ते बघा दिलेत का त्यांनी? बघा कुठं हजार स्थानात इथं जी काय संख्या असेल इथे जर आपण 0 घेतला तर इथं आपल्याला कुठली कुठली संख्या घ्यावी लागेल? 2 5 आणि 7. 2 5 आणि 7. बघा हजारच्या स्थानाला तुम्हाला कुठं 2 5 7 दिसते का? नाही दिसत आहे. याचा अर्थ काय बघा आपण या ठिकाणी शून्य हा संख्या घेऊ शकत नाही. आपल्याला काय घ्यावं लागेल? मग 5 घ्यावी लागेल. बघा 5 जर पकडले आपण चला इथं जर आपण 5 पकडलं तर बघा इथं स्टार आहे आपला. इथं आपल्याला 5 पकडावं लागेल. ह्याचा काही विषय नाही बघा. ह्या 3 ला कॅन्सल झालं. 7 आणि 5 12 कॅन्सल झालं. आता फक्त बघा काय येते बघा. बघा इथं स्टारच्या जागेला जर 5 घेतला आपण तर काय निघेल बघा इकडं 5 आणि 5 10 10 आणि 2 12. 12 ला काय होते बघा 3 ने भाग जातो. बरोबर आहे का नाही? स्टारच्या जागेला आपण जसं आता 5 तर घ्यावं लागणार आपल्याला. ठीक आहे. एक स्थानाच्या जागेला आपण 5 इथे 5 इथे. हा पर्याय कॅन्सल झाला. हा पर्याय कॅन्सल झाला. ठीक आहे. एक स्थानी आपण 5 घेतलाय. आता बघा इथं जी संख्या असेल 5 आणि 5 10 आणि 2 12. सगळ्या संख्यांची जरी बेरीज केली तुम्ही काय नाही 5 आणि 5 10 आणि 2 12. 12 आणि 7 झाले 19. 19 आणि 5 24. 24 आणि 3 27. 27 ला 3 ने भाग जातो का? तर जातो. ठीक आहे बघा. आता स्टारच्या जागेला तुम्ही कुठली संख्या घ्या. स्टारच्या जागेला आपण 3 घेऊ शकतो. बघा इथं स्टारच्या जागेला आपल्याला 0 घेता येईल. तरी पण भाग जाणार आहे. 3 घेऊ शकतो, 6 घेऊ शकतो, 9 घेऊ शकतो. एवढे 4 नंबर आपण कुठले घेऊ शकतो. कुठे हजारच्या स्थानी. आपल्याला त्यांनी पर्याय काय काय दिले बघा. एकक स्थानी जर 5 असेल तर 5 बरोबर त्यांनी 3 6 9 मधला कुठला संख्या दिली का? 6 दिली बघा. इथं ऑप्शन नंबर 3 दिसतोय बघा. स्टारच्या जागेला 5 आणि इथं एकक स्थानाच्या जागेला 5, हजारच्या स्थानाच्या जागेला 6 घेऊ शकतो आपण. हा आपण या ठिकाणी 0 पण येऊ शकतं, 3 पण येऊ शकतं आणि 9 पण येऊ शकतं. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं सोबतच्या पारदर्शक व कागदाचा तुकडा अभ्यासा त्याच्या घड्या घालून त्रिकोण मिळवल्यास त्यासारखी दिसणारी घडी प्रतिमा निवडा. ठीक आहे बघा आता आपल्याला फोल्ड करायचं घ्यायचं. ठीक आहे. बघा आता एक लक्षात घ्या. फोल्ड करताना नेहमी लक्षात ठेवायचं बघा की आपल्याला फोकस कशाला करायचं. चौकोन असेल तर काय अडचण नाही. तर आपल्याला काय त्रिकोण दिलेत. बरोबर आहे का नाही? बघा आता चारही डायग्राम मध्ये जर आपण चेक केलं अशी अशी बघा ह्यातला कुठला असा डॉट आहे की जो सेम आहे सगळीकडे. बघा ही जर आपण संख्या बघितली बघा ही जर डायग्राम बघितली हा 0 बरोबर बघा इथं अंडाकृती 0 आहे असं त्याच जागेला बरोबर इथं 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 आहे तो इथं दिसतोय. बरोबर आहे का नाही? याचा अर्थ काय बघा सगळे जे काय फोल्ड झालेले आहेत ना तर या ठिकाणी सगळ्या गाड्या घालत आपण कुठं आलो? या ठिकाणी आलो. त्या मधल्या त्रिकोणावरती. ठीक आहे. बरं आता बघा ह्याला जर आपण फोकस केलं ही घडी कुठे जाणार आहे बघा हा पॉईंट इथे जाणार आहे. बरोबर आहे का नाही? ही आहे असं जाणार आहे. बरोबर आहे का? बघा मग आता ही बाजू जी असेल ही बाजू कुठे जाणार आहे? ही बाजू ह्याला लाईनला जाईल. बरोबर आहे का नाही? मग आता मला सांगा ही घडी ऍज इट इज वरती जाईल. हा जो टोक आहे तो इथे मांडला जाणार आहे. बरोबर आहे का? पण टोकाकडच्या साईडला आपली बाजू चिटकलेली आहे. कशाला? तर त्या रेषेला. मग टोकाकडची बाजू आपली काय करायची? रेषेला चिटकवायची. बघा रेषेला चिटकवली आणि इथं काय केलं आपण? बघा हा जो त्रिकोण आहे तो आहे असा काढला. ठीक आहे. ठीक आहे. हा आहे असा काढला आपण. ठीक आहे. चला आता ही ह्याचा विषय संपला. बघा आता ही जर आपण बघा कुठली ही जर आपण बघितली आता ही काय येते बघा हा टोक जो आहे तो कुठे येणार आहे बघा इथे येणार आहे. बरोबर आहे का? हा टोक कुठे येईल? हा टोक एक्झॅक्ट इथे येईल. ठीक आहे. बघा आता मग थोडक्यात ही डायग्राम इथली इथं आहे अशी येणार आहे. बरोबर आहे का नाही? इथं कशी येईल बघा ती जर आपण बघितलं बघा ही अशी. का? कारण की ह्याचा हा जो टोक आहे तो बरोबर कुठे आहे बघा ह्या वरच्या टोकाकडे आहे. इथला हा टोक बरोबर आहे का? ह्याचा हा जो वरचा टोक तो बरोबर ह्या टोकाला. मग ह्याचा खालचा टोक कुठं असेल बघा ह्या टोकाला असेल. बरोबर आहे का? हिथं झाले. आता हिथं जेव्हा आपण पलटी मारतो पलटी मारल्यावर काय होते बघा हा जो टोक आहे बघा हे तर चिटकूनच आहे. बरोबर आहे का नाही? ही डायग्राम इथे येणार आहे. बरोबर आहे का? ही डायग्राम आहे तशी कुठे येणार आहे? ही इथले इथं लगेच शेजारी येणार आहे इथं. पण काय होईल बघा हा जो टोक आहे जसा ह्या लालला काय बघा लालकडे दिसतो टोक. बरोबर आहे का नाही? ह्या डायमंड आकाराचे बघा बरोबर इथं पण काय निघेल बघा तो कुठं निघेल ह्या टोकाकडे असा निघेल.
ठीक आहे बघा. आता ह्याच्यामध्ये कुठं कुठं दिसतंय बघा. बघा पहिल्यांदा हे तर आपण चेक केलं हे सगळीकडे, ठीक आहे. सेकंडला काय केलं आपण, हे चेक केलं. हे कुठं कुठं दिसतंय बघा तुम्हाला, इथे एक आहे, इथे एक आहे, इथं नाही, इथं नाही, हे पण कॅन्सल झालं. ठीक आहे बघा. आता शंकरपाळीसारखा जो आकार दिसतोय बघा तुम्हाला, त्याचा टोक कुठं पाहिजे बघा, या टोकाकडे पाहिजे. ठीक आहे बघा. कुठं कुठं दिसतंय बघा तुम्हाला, इथं दिसतंय, बरोबर आहे का? पहा हे जे टोक दिसतंय तुम्हाला, हे टोक बरोबर इकडे आलेले, बरोबर आहे का? मग बरोबर आपली बघा ही डायग्राम आहे, हे बरोबर निघते. ही काय होते बघा, आपली कॅन्सल होऊन जाते. बरं आणखी बघा. आता आपलं उत्तर बघा, सांगतो तुम्हाला, आयोगाने ह्याचं जे उत्तर आहे का नाही ते हॅश केलेली. काय केलेली? हॅश. कारण की हे ह्याची डायग्राम नाही चुकीचे आहेत. पण का चुकी झाली ते पण कळलं पाहिजे आपल्याला, बरोबर आहे का? म्हणजे बघा आपल्याला हे बरोबर मिळालं, हे बरोबर मिळालं, हे बरोबर मिळालं. आता बघा हा जो हर्ट सारखा आकार आहे तो काय निघेल बघा, इथं जर आपण चेक केला तर तो कसा निघेल? बघा इथं ॲज इट इज तो असा निघेल, बरोबर आहे का नाही? उलटा होईल फक्त. आणि इकडे येताना मात्र काय होईल बघा, आता बघा ह्याचं जे टोक ह्या लाईनला आहे, बरोबर आहे का? ह्या लाईनला ही लाईन कुठे निघेल बघा, आता हे जाईल ह्या साईडला, ही फक्त इथल्या इथं कुठे येणार आहे बघा, ही जाईल ह्या साईडला जाईल आणि ही जी बाजू आहे ती ह्या साईडला येणार आहे, कुठल्या ह्या साईडला. म्हणजे बघा हे जे टोक दिसतंय तुम्हाला, ह्या हर्टचं जे टोक ह्याला दिसतंय की नाही ते बरोबर काय होईल बघा, इथं ह्या लाईनला येईल. म्हणजे कुठे येईल बघा, इथं जसं दिसतंय तुम्हाला कसं, बघा कुठल्या साईडला बघा, या 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 साईडने अशा प्रकारे निघेल बघा, अशा प्रकारे इथं निघेल. ठीक आहे बघा. हे निघालं, हे पण बरोबर आलं आपलं. बघा बरोबर 1, 2, 3, 4 निघाले. पण चुकलंय कुठे लक्षात घ्या. आता हा जो शंकरपाळीसारखा जो आकार आहे, बरं आता हा भरलेला आहे, बरोबर आहे का? ह्याचा विषय संपला. मग हे जे पांढरा तुम्हाला शंकरपाळीसारखा आकार दिसतोय तो कुठे येणार आहे बघा. आता बघा त्याचं काय दिसतंय बघा तुम्हाला, त्याचा एक जो टोक आहे बघा ह्या साईडचा, तो ह्या साईडला आलाय, बरोबर आहे का नाही? बघा ह्या साईडला बरोबर पॅरलल आहे तो. बरोबर आहे का? हा खालची साईड बरोबर काय पॅरलल आहे याला, बरोबर आहे का नाही? आता ही साईड जिथं जाईल, ही साईड कशावर जाणार आहे बघा, ह्याच्यावरती जाणार आहे. ह्या लाईनवरती ही लाईन असणार आहे. त्यामुळे ही शंकरपाळी बघा इथं बरोबर काय असेल, पॅरलल असेल, बरोबर आहे. पण हा जो पुढचा जो टोक आहे, हा कुठल्या साईडला जाणार ते कळलं पाहिजे बघा. ज्यावेळेस हे बघा, हे ज्यावेळेस तुम्ही इकडे टाकणार आहे, बरोबर आहे की नाही? बघा ही बाजू फक्त इथल्या इथं आहेच होणार आहे, बरोबर आहे की नाही? हे टोक जसं इथे आहे की नाही तसं बरोबर आहे, शंकरपाळी टोक ह्या साईडला येणार आहे. म्हणजे बरोबर बघा इकडे काय निघेल तुम्हाला, ही अशी करावी लागेल. ठीक आहे बघा, हे कुठं जाईल? या साईडला जाईल. ठीक आहे, बरोबर आहे का? आणि तसं इथं दिलेलं नाही त्यांनी बघा. फक्त ही जर फक्त बघा, ही एवढी जी शंकरपाळी दिसते ना तुम्हाला, ह्याचा हा जो टोक आहे की नाही, तो जर फक्त असा असला असता ना, तर ही 2 नंबर डायग्राम बरोबर आली असती तुमची. ठीक आहे. फक्त ह्या एका डायग्राममुळे काय ते आपलं उत्तर चुकतंय. आयोगाने ह्याचं उत्तर काय केलं, हॅश केलेलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. ठीक आहे बघा. काय विचारले आता ह्याच्यामध्ये बघा, गृहीतक विचारले. ठीक आहे. चला काय दिले बघा प्रश्नामध्ये. चर्चेदरम्यान एक वक्ता म्हणाला, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या शिकारीचा शोध घेणे, स्वतःच्या अंड्यांची काळजी घेणे आणि अन्य जीवन प्रक्रियात गुंतणे यासारख्या काही वर्तनाच्या साध्या चेतक प्रतिसाद स्पष्टीकरणाच्या आधारे या प्राण्यांकडे जटिल अनुमान क्षमता आहे, हा काही संशोधकांचा दावा. बुद्धिप्रमाण नाही. ठीक आहे बघा. आता एक वक्ता काय म्हटलंय बघा, की सरपटणाऱ्या प्राण्यांचं काही लोकांनी काय केलं, निरीक्षण केलं जंगलामध्ये. ठीक आहे. साप असतील किंवा इतर काही दुसरे सरपटणारे प्राणी असतील. तर काय दिले बघा, सरपटणाऱ्या प्राण्यांची बघा शिकारीचा शोध घेणे किंवा स्वतःच्या अंड्यांची काळजी घेणे आणि अन्य जीवन प्रक्रियामध्ये गुंतणे यासारखे काही वर्तनाच्या साध्या साध्या चेतक म्हणजे साध्या गोष्टी आहेत त्या बाबा, ज्या नैसर्गिकरित्या प्रत्येकाकडे आहेत बघा. साध्या चेतक प्रतिसाद स्पष्टीकरणाच्या आधारे या प्राण्यांकडे काय म्हटलंय बघा, जटिल हा शब्द वापरला त्यांनी. काय? जटिल अनुमान क्षमता आहे, हा काही संशोधकांचा दावा. बुद्धिप्रमाण नाही म्हटलेले. बुद्धिप्रमाण नाही म्हणजे फक्त एवढ्या 3 म्हणजे निसर्गामध्ये प्रत्येकाला काही ना काही आपल्या जीवन प्रक्रियेमध्ये काही ना काही गोष्टी दिलेल्या आहेत सगळ्यांना. ठीक आहे बघा. तर बघा मग आता अंड्यांची काळजी घेणे किंवा एखाद्या शिकारीचा शोध घेणे ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये दिसतात, ह्याच्यामुळे त्यांना जटिल जटिल अनुमान क्षमता आहे हे आपण लगेच डायरेक्ट म्हणू शकत नाही. ठीक आहे. असं कुणाचं म्हणणं आहे बघा, तर एका वक्त्याचं म्हणणं आहे. पुढे काय म्हटलंय बघा आता, अर्थातच त्यांच्या भोवतालात केलेल्या महत्वाच्या बदलांना तोंड देण्यासाठी स्वतःच्या वर्तनात बदल करण्याची क्षमता सरपटणाऱ्या प्राण्यात नाही, असे संबंधित प्रयोगादरम्यानचे निरीक्षण आहे आणि यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांकडे जटिल अनुमान काढण्याची क्षमता नाही, असे अनुमान कोणालाही काढता येते. आता बघा त्या वक्त्याने पहिल्यांदा काय केलंय, त्या ज्यांनी बघा जंगलामध्ये त्या सरपटणाऱ्या प्राण्यांचं काय केलेलं अभ्यास केलेला आहे, त्यांची ती माहिती त्यांनी खोडून काढलेली आहे. कशासाठी? तर त्यांनी बघा थोडक्यात काय हा एक प्रयोग केला कुठे जंगलामध्ये, दुसरा प्रयोग कुठे केलाय बघा, तर प्रयोगशाळेमध्ये केलेला आहे. प्रयोगशाळेमध्ये त्यांना काय केलं, प्रयोगशाळेमध्ये काय जंगलासारखं माहोल नसणार आहे, बरोबर की नाही? तिथलं वातावरण सगळं वेगळं असणार आहे. तिथं त्यांनी प्रयोग केल्यानंतर त्यांना काय कळालं, की बाबा थोडे जरी त्यांच्या वातावरणामध्ये जर थोडाफार बदल झाला, तर त्यांच्या वर्तनामध्ये काय केले बघा, इथे बघा तुम्हाला काय दिले,
भोवतालात केलेल्या महत्वाच्या बदलांना तोंड देण्यासाठी स्वतःच्या वर्तनात बदल करण्याची क्षमता सरपटणाऱ्या प्राण्यात नाही. ठीक आहे, मग वातावरणात जर बदल झाला तर स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही. आणि हे कुठं असं बघा, असे संबंधित प्रयोगादरम्यानचे निरीक्षण आहे आणि यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांकडे जटिल अनुमान काढण्याची क्षमता नाही असे अनुमान कोणालाही काढता येते. तर हे त्या वक्त्याचं म्हणणं आहे. मग त्यांनी काय केले, पहिल्या 2-3 वाक्यामध्ये त्यांनी काय सांगितले, तर जे जे काय प्रयोग पहिल्यांदा केलेले आहेत कोणी काही शास्त्रज्ञांनी कुठं तर जंगलामध्ये जे काही निरीक्षण केले ते चुकीचं आहे. का तर प्रयोगशाळेमध्ये हे असं निरीक्षण दिसतंय त्यांना. ठीक आहे. बरं, आता इथं विचार काय बघा, खालील पुढीलपैकी कोणते विधान या वक्त्याच्या अनुमानासाठी आवश्यक गृहीतक आहे विचारले तुम्हाला. तुम्हाला निष्कर्ष विचारला नाही. बघा, एक लक्षात घ्या. विधान निष्कर्ष असते, विधान गृहीतक असते, विधान तुम्हाला परत युक्तिवाद दिलेला असतो. बरोबर आहे की नाही? थोडक्यात काय आर्ग्युमेंट म्हणजे इथं बघा, निष्कर्ष म्हणजे काय असते, कन्क्लुजन असते. गृहीतक म्हणजे काय असते, अझम्पशन असते. आता गृहीतक जे असतं ना ते कसं असतं बघा, लक्षात घ्या. निष्कर्ष जो असतो ना तो तुम्हाला दिलेल्या माहितीवरती तुम्हाला काढावा लागतो. आणि गृहीतक जे आहे, गृहीतकाला काय म्हणतो आपण, ग्राह्य धरणे, ज्याला आपण पूर्वधारणा म्हणतो, जे आपण ह्या पॅसेजच्या बाहेर जाऊन पाठीमागे विचार करू शकतो. आता इथं काय बघा, पुढीलपैकी कोणते विधान त्या वक्त्याच्या अनुमानासाठी आवश्यक गृहीतक आहे, म्हणजे त्याने जी काय माहिती तुम्हाला सांगितलेली ती माहिती सांगताना त्याच्या पाठीमागे त्यांनी काय विचार केला होता, त्यांनी काय ग्राह्य धरलं होतं, ज्याने कोणत्याने स्टेटमेंट केलेले. बघा, त्यांनी बघा 2 स्टेटमेंट मध्ये काय केले बघा, एका स्टेटमेंट मध्ये एक प्रयोग केलाय, तो कुठं केलाय बघा, तर तो थोडक्यात जंगलामध्ये केलेला आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय केले बघा, दुसरा प्रयोग जो केलाय तो प्रयोगशाळेमध्ये केलेला आहे. ठीक आहे. बघा, आता जंगलामधल्या प्रयोगाला तो काय म्हणतो, चुकीचं म्हणतो. का? कारण प्रयोगशाळेमध्ये त्यांना वेगळं निरीक्षणाचं आलं. ठीक आहे. बरं, आता मग त्याला जो त्याला जे गृहीतक जे सांगायचे ते कसं सांगावं लागेल बघा, त्याने ही जी काही गोष्ट चुकीची पकडली, ही चुकीची पकडण्यासाठी त्याने काय ग्राह्य धरलं होतं, त्याची पूर्वधारणा काय होती, तर तुम्हाला ह्याला फोकस करून काय करावं लागेल, पर्याय निवडावा लागेल. येते लक्षामध्ये. मग जंगलामध्ये जी काय माहिती दिली सुरुवातीच्या काही संशोधकांनी, ती चुकीची ठरवण्यासाठी त्यांनी काय पाठीमाग ग्राह्य धरलं, त्याला धरून तुम्हाला पर्याय पकडावा लागेल. आता काय दिले बघा पहिल्या पर्यायामध्ये बघा, प्रयोगशाळेतील वर्तनाच्या तुलनेत सरपटणाऱ्या प्राण्यांचे नैसर्गिक पर्यावरणातील वर्तन अधिक गुंतागुंतीचे वाटते. नाही, हे बघा थोडक्यात काय, हे चुकीचं आहे. ठीक आहे. बघा, आता 2 नंबर बघा, 2 नंबर काय दिले बघा, जर सरपटणाऱ्या प्राण्यात गुंतागुंतीच्या अनुमान प्रक्रिया करण्याची क्षमता असेल तर काही वेळा ते स्वतःच्या नैसर्गिक अधिवासातील बदलांनुसार स्वतःच्या वर्तनात बदल करण्यासाठी सक्षम असतील. बघा, आता ऑप्शन नंबर 2 काय बघा, ऑप्शन नंबर 2 काय म्हटले बघा, सरपटणाऱ्या प्राण्यात गुंतागुंतीची अनुमान प्रक्रिया करण्याची क्षमता जर त्यांच्यामध्ये असेल, निसर्गामध्ये त्या जे सरपटणारे प्राणी निसर्गामध्ये जे काय गुंतागुंतीचं आयुष्य जगतात त्याच्यामध्ये काय दिले बघा, तर काही वेळा ते स्वतःच्या नैसर्गिक आदिवासीतील बदलांमुळे स्वतःच्या वर्तनात बदल करण्यासाठी सक्षम असले. म्हणजे निसर्गामध्ये ते गुंतू पण शकतात, निसर्गात त्यातनं बाहेर पण पडू शकतात. पण ही काही जास्त मोठी गोष्ट नाही असं कोणाचं म्हणणं आहे, तर त्या वक्त्याचं म्हणणं आहे. मग हे ग्राह्य धरून त्यांनी काय केले बघा, पहिलं स्टेटमेंट मांडलेले, किंवा तुम्ही जे काय म्हणताय की बाबा गुंतागुंतीचं आयुष्य जगतो किंवा शिकारीची शोध घेतो, स्वतःच्या अंड्याची काळजी घेतो, तर ह्या नॉर्मल गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये त्यासाठी जटिल अनुमान क्षमता असते, ह्या वाक्याला तो खोडून काढतोय, कुठल्या ह्या 2 नंबरच्या वाक्याला पकडून. उत्तर किती निघते आपलं, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, आता इथे काय दिले तुम्हाला, युक्तिवाद दिलेले. ठीक आहे. बघा काय दिले, पुढील युक्तिवाद अभ्यासा आणि नंतर दिलेल्या पर्यायातून त्याच्या सर्वात जवळून समांतर अनुमान प्रक्रिया असलेला युक्तिवाद निवडा. आता बघा, युक्तिवादामध्ये तुम्हाला काय दिले, त्याच्या सर्वात जवळून समांतर अनुमान. तर बघा कसं असतं युक्तिवादामध्ये, तर ही जी काय तुम्हाला बघा, युक्तिवादामध्ये कसं असतं, युक्तिवाद तुम्हाला त्रुटी विचारतील किंवा एखादा युक्तिवाद दुबळा करणारे वाक्य विचारतील किंवा युक्तिवादावरती तुम्हाला निष्कर्ष पण विचारतात. तुम्हाला इथे काय विचारले, सर्वात जवळून समांतर अनुमान प्रक्रिया असलेला युक्तिवाद निवडा. याच्यामध्ये कसं असतं बघा, जे तुम्हाला युक्तिवाद दिलेला आहे सुरुवातीला, बघा ह्याचा आणि ही जी काय खाली वाक्य दिली असतात ह्या वाक्यांचा काही संबंध नसतो. फक्त ही वाक्य शब्दरचना जशी दिलेली असते त्याच टाईपची शब्दरचना, इथं वेगळ्या अर्थ असतील पण शब्दरचना तशीच असली पाहिजे. म्हणजे एच बघा, एकचं रिलेशन जर 2 बरोबर असेल आणि बरोबर 2चं जर बघा 3 बरोबर नसून 4 बरोबर असेल, तर इथं पण तशी शब्दरचना तुमची असली पाहिजे. बघा आता काय दिले प्रश्नामध्ये, बघा, एक शेतकरी कुटुंबाला चणा किंवा सोयाबीन लावण्याचे पर्याय आहेत. गेल्या वर्षी सोयाबीनच्या तुलनेत चण्याला चांगला बाजारभाव मिळाला होता. बघा त्याच्याकडे ऑप्शन कुठले कुठले आहेत बघा, चणा आणि दुसरं काय दिले, सोयाबीन. सोयाबीन, हा. आता काय म्हटले बघा, तर गेल्या वर्षी सोयाबीनच्या तुलनेत चण्याला चांगला बाजारभाव मिळाला होता, परंतु अधिक उत्पादनाच्या खात्रीसाठी चण्याला गुणवत्तापूर्ण सेंद्रिय खत
आणि पर्यावरण स्नेही कीटक नियंत्रण व्यवस्थेची गरज असते. या अधिकच्या काळजीसाठी लागणारी रक्कम उभारणे शक्य नसल्याने कमी फायदा मिळण्याची शक्यता असूनही कुटुंबाने सोयाबीनची लागवड केली. थोडक्यात काय मग चण्यामधनं जास्त पैसे मिळतात चण्यामधनं, पण त्याचा खर्च पण जास्त आहे आणि तेवढं भांडवल नसल्यामुळे काय तर आता त्यांनी सोयाबीनचे लागवड काय केले लागण केलेले शेतामध्ये. तसंच आहे बघा, जसं आता काही शेतकरी बघा ऊस लावतात, काही शेतकरी केळी लावतात. ऊसाला कसं आहे बघा उत्पन्न कमी मिळतं केळीपेक्षा, पण केळीला खर्च जास्त असतो त्यामुळे काही शेतकरी ऊस पण लावतात. थोडक्यात त्याप्रमाणे बघा. आता काय दिले बघा, आता ह्या टाईपची शब्दरचना कुठे दिली बघा त्यांनी आपल्याला. क्षेत्रविधा गोळा करण्याच्या सफरीवर जाण्यासाठी अध्ययनार्थींना पुरेसा पैसा उभारावा लागतो. त्यांना पुरेसा निधी उभा करणे अशक्य होत असल्यामुळे सफरीला जाणे शक्य नाही. जसं इथं बघा चणा आणि सोयाबीन दिलेले, तसे 2 ऑप्शन तुम्हाला इथे दिलेत का नाही, फक्त सफरीला जाण्यासाठी दिलेले बघा. म्हणजे काय फिरायला जाण्यासाठी काय पुरेसा पैसा उभारावा लागतो आणि सफरीला जाण्यासाठी अध्ययनार्थींना क्षेत्रविधा गोळा करण्याच्या सफरीवर जाण्यासाठी अध्ययनार्थींना पुरेसा पैसा लागतो. त्यांना पुरेसा निधी उभा करणे अशक्य होत असल्यामुळे सफरीला जाणे शक्य नसते. त्याच्यामुळे 2 ऑप्शन त्यांनी तुम्हाला दिलेले नाहीत. पैसा असेल तर तुम्ही अध्ययनार्थींना काय करू शकतो आपण सफरीवर जाऊ शकतो. पैसा नसेल तर जाऊ शकत नाही. 2 ऑप्शन नाही दिलेले, अशी शब्दरचना पाहिजे. खालचं वाक्य बघा काय दिले, जर तुम्ही विक्रेते असाल तर बढती मिळण्यासाठी विक्रीचे लक्ष्य गाठण्याची गरज असते. जर मागच्या तिमाहीत लक्ष्य गाठण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तुम्ही बढतीची आशा बाळगू शकता. बघा अशी शब्दरचना दिलेली नाही. 3 नंबरला बघा काय दिले, पर्यटकांना बँकेमार्फत किंवा ते जेथे उतरले आहेत त्या हॉटेल मार्फत कमी दराने चलन विनिमय करता येते. बघा आता इथं काय दिले बघा, आपल्याला बँकेमार्फत किंवा एखाद्या ठिकाणी जर आपण फिरायला गेलो असेल तर बघा आपल्याला तिथली करन्सी वापरावी लागते, बरोबर आहे का नाही. मग ती आपण काय करतो बँकेमधून घेतो किंवा तिथे हॉटेलमध्ये पण तशी सुविधा असते काही ठिकाणी बघा. तर बघा इथे काय आपल्याकडे ऑप्शन कुठले कुठले आहेत बघा, बँक एक आहे आणि दुसरा काय बघा तर हॉटेल एक. ठीक आहे बघा आता काय दिले बघा, तर बँक शोधण्यासाठी पुरेसा वेळ त्यांच्यापाशी नसल्याने त्यांना जायचंय कुठं बघा बँकेत जायचंय. कारण बँकेमध्ये तुम्हाला कमी दराने ते एक्सचेंज करून देणार पैसे, पण त्यांच्यापाशी नसल्याने त्यांना हॉटेलचा उपयोग करावा लागतो. पण ते उपयोग करतात कुठला हॉटेलचा. सेम तसं आहे बघा, चण्यामध्ये जास्त पैसा मिळतोय पण आपण लावतोय काय सोयाबीन लावतोय, कारण आपल्याकडे पैसा शिल्लक नाही तेवढा, म्हणजे तेवढा भांडवल नाही. बँकेमध्ये पण बघा बँकेमध्ये आपल्याला कमी तसं त्यांनी दिलेलं नाही, पण बघा कसं असतं बँकेमध्ये आपल्याला बँकेमध्ये दोन्हीकडे जर पैसे आपल्याला मिळत असले एक्सचेंज करून, पण बँकेमध्ये जाण्याचं आपण प्राधान्य का देतो, कारण तिथं आपल्याला कमी एक्सचेंज रेटने पैसे केले जातात. पण आपण काय करतो बघा आपल्याकडे तेवढा वेळ नाही, जसं इथं तुमच्याकडे पैसा नाही, भांडवल नाही, तिथं तसा वेळ नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करता येतं चण्याच्या सोयाबीनला सिलेक्ट करता येतं, बँकेच्या ऐवजी हॉटेलला सिलेक्ट करताय. बरोबर आपलं उत्तर काय ते बघा ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. 4 नंबरला काय दिले बघा, राष्ट्रीयकृत बँकेकडून किंवा सहकारी बँकेकडून कर्ज मिळवणे शक्य असते. बघा कुठल्या 2 बँका दिलेत बघा, राष्ट्रीय बँका दुसरी कुठली आहे बघा सहकारी बँक आहे. कर्ज मिळवणे शक्य असते. सहकारी बँकेला उच्च ग्राहक सेवा दर्जा दिल्यामुळे व्यक्तीने कर्जासाठी सहकारी बँकेकडे अर्ज करण्याचे ठरवले, कारण तिला तेथून सहज कर्ज मिळवण्याची खात्री आहे. बघा आता स्वस्त कर्ज मिळते कुठनं सहकारी बँकेमधनं, निवडले पण कशाला त्याने सहकारी बँकेला. कसं पाहिजे होतं उलट पाहिजे होतं. ठीक आहे, मग सहकारी बँकेतनं त्याला स्वस्त कर्ज मिळतंय, पण त्याला ते काय तर काहीतरी कारणामुळे त्याला ते न घेता आल्यामुळे त्याने राष्ट्रीय बँकेला निवडलं, असं उत्तर पाहिजे होतं. निवडले कशाला सहकारी बँकेला आणि त्याला घ्यायचं पण कर्ज कुठं नाही सहकारी बँकेत. त्यामुळे हे काय ते बघा, हे काय ते चुकीचे येते. ठीक आहे, जसं इथे काय बघा चणा केला तर फायदा आहे पण घेतले सोयाबीन, बँकेकडनं पण जायचं बँकेत पण गेलोय कुठं हॉटेलमध्ये, इथं तसंच पाहिजे होतं, जायचंय राष्ट्रीय बँकेत पण घेतले कुठनं सहकारी बँकेत ना, असं पाहिजे होतं तर ते बरोबर आलं असतं. ठीक आहे, हे 4 नंबर पण काय ते चूक येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. 70 नंबरचा क्वेश्चन काय दिलाय बघा, खेळाडूंसाठी बंदी घालण्यात आलेल्या पदार्थांच्या यादीत पालकात सापडणारे एक डायस्टेरॉन हे संजीवक समाविष्ट करण्याची शिफारस बर्लिन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वैज्ञानिकांनी केली आहे. बघा आता खेळाडूंना बघा बंदी घालण्यात आलेल्या पदार्थांच्या यादीत पालकात सापडणारे एक डायस्टेरॉन हे जी संजीवक समाविष्ट करण्याची शिफारस बर्लिन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वैज्ञानिकांनी केली आहे. त्यांच्या खेळाडूंच्या प्रदर्शनात वाढ होईल या भाकिताच्या चाचणीसाठी त्यांनी अभ्यास केला. ज्या सहभागींना एक डायस्टेरॉनची मात्रा दिली आहे त्यांच्या स्नायूंचे वस्तुमान लक्षणीय उच्च प्रमाणात वाढल्याचे असे त्यांना या अभ्यासात आढळले. ठीक आहे बघा, आता काही काही ठिकाणी बघा खेळाडू आपण बऱ्याच ठिकाणी वाचत असेल बघा की डोपिंग चाचणीमध्ये सापडलेत, बरोबर आहे. थोडक्यात काय
स्टेरॉइड सारखे इंजेक्शन घेतात किंवा काही इथं दुसरं रसायन घेत असेल त्यामुळे त्यांचा स्टॅमिना वाढतो. ठीक आहे, आणि ते अनैसर्गिक आहे. ठीक आहे, बरोबर आहे का? मग इथं थोडक्यात काय त्यांचं म्हणणं आहे की बाबा पालक जे आहे, पालकामध्ये पण एकडास्टेरॉन नावाचं जे काही रसायन आहे, तर ते रसायन पण काय करते बघा तुमच्या ह्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, पालकाचा पण एकडास्टेरॉन हे रसायन बघा समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. तर का तर बघा खेळाडूंच्या प्रदर्शनात वाढ होईल या बाबतीच्या चाचणीसाठी त्यांनी अभ्यास केला. ज्या सहभागींना एकडास्टेरॉनची मात्रा दिली त्यांच्या स्नायूंचे वस्तुमान लक्षणीय उच्च प्रमाणामध्ये वाढल्याचे असे त्यांना आढळून आले. थोडक्यात काय एकडास्टेरॉन मध्ये पण काय आहे बघा थोडक्यात, तर स्टेरॉइड सारखेच गुणधर्म असल्यामुळे त्याला पण ते बॅन करा असं म्हणणं आहे त्यांचं. बरं आता खाली काय दिले बघा, तर स्वतःच्या लाडक्या ऑलिव्हसाठी दुष्ट लोकांना बडवण्यापूर्वी पोपय पालकाचा हवाबंद डबा फोडून उघडत होता तेव्हा त्याचे वागणे नक्कीच सरळ नव्हते. आणि आता हे व्यंगचारित्र कदाचित स्वतःचे अतिमानवी सामर्थ्य उत्तेजकाचा वापर करून मिळवत होते असे आता जर्मनीचे वैज्ञानिक म्हणतात. ठीक आहे बघा, आता पोपाय नावाचे कार्टून होते बघा बऱ्याच वर्षापूर्वी. तर त्याच्यामध्ये कसं असायचं, पालकाचा डब्बा जर त्याने खाल्ला तर त्याची बॉडी एकदम कशी होत असते बघा, म्हणजे वाढत असते आणि त्यामुळे तो पुढचे जे काय ते शत्रू असते त्याला मारत असतो. असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे. तर त्याचा अर्थ काय तर त्या पालकामध्ये एकडास्टेरॉनमुळे त्याची बॉडी वाढते असं त्यांचं म्हणणं आहे. चला पुढे काय दिले बघा, वरील माहितीच्या आधारे खेळाडूंसाठी एकडास्टेरॉनचा वापर करण्यावर बंदी आणण्याची शिफारस करण्याचे सर्वात उचित कारण निवडा. ठीक आहे बघा, आता आपल्याला प्रश्न काय दिले बघा, एकडास्टेरॉनचा वापर करण्यावर बंदी आणण्याची शिफारस करायची आपल्याला. ठीक आहे बघा, आणि त्यासाठी आपल्याला उचित कारण निवडायचं. त्यासाठी पहिलं कारण काय दिले बघा, व्यक्तीच्या स्नायूंच्या वस्तुमानात होणारी उच्च प्रमाणातील वाढ तिला अतिमानवाचे सामर्थ्य मिळवून देते व ते त्याला व तिला उत्कृष्ट प्रदर्शन करण्यास मदत करते. हे बरोबर वाक्य, पण स्टेरॉन मध्ये पण तेच आहे, इथं त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे, पण तिथं त्यांनी बघा दुसरं 2 नंबरचं वाक्य काय दिले बघा, स्नायूंच्या वस्तुमानात वाढ करत असल्यास एकडास्टेरॉन उत्तेजकाचे कार्य करते. बघा इथं बरोबर उल्लेख केलाय. बरोबर काय, स्नायूंच्या वस्तुमानात वाढ करत असल्याने एकडास्टेरॉन उत्तेजकाचे कार्य करते आणि अशा कोणत्याही स्वरूपाच्या ताकद वाढवणाऱ्या कोणत्याही उत्तेजकाच्या वापरावर खेळाडूंसाठी बंदी आहे. तिथं आपल्याला बाबा उचित जर कारण द्यायचं असेल तर आपण काय म्हणणार आहे बाबा, तर काय ऑप्शन नंबर 2 बरोबर आपलं काय ते बरोबर आहे. ठीक आहे, 3 नंबर काय दिले बघा, स्नायूंच्या ताकदीत उच्च प्रमाणात होणारी वाढ खेळाडूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करते. आणि 4 नंबरला काय, पालकात एकडास्टेरॉन असल्यामुळे तो खाण्याने व्यक्तीच्या स्नायूंच्या वस्तुमानात उच्च प्रमाणात वाढ होते. बघा बरोबर 2 नंबरचा ऑप्शन सगळं आपल्याला काय करते, एक्सप्लेन करते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कॅलेंडर चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. ठीक आहे, काय दिले बघा ह्याच्यामध्ये, सान्वीचा 28 फेब्रुवारी 2018 रोजी जन्म झाला, तर तिच्या 22व्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार येईल? बघा आता तिचा जन्म कधी आहे बघा, 28 फेब्रुवारी 2018 ला. 22वा वाढदिवस कधी असेल बघा, 22 वर्षांनी. बरोबर आहे का? म्हणजे बरोबर काय असेल बघा, 28 फेब्रुवारी 2040 ही आपल्याला तारीख काढायची. ठीक आहे, आता बघा ही तारीख म्हणजे खरी तारीख असणार. ठीक आहे, 28 फेब्रुवारी 2040 ला कुठला वार असेल ते आपल्याला त्यांनी विचारलं. ठीक आहे, मग आता काढताना कसं काढायचं बघा, 28 फेब्रुवारी 2040 त्याला 28 फेब्रुवारी 2040. ठीक आहे बघा, आता तारीख काढताना आपण कसं काढतो बघा, आता जसं आपण बघा दिवस मोजत गेलो, बरोबर आहे का नाही, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, तर बघा दर 7 दिवसानंतर तोच वार असतो. बरोबर आहे का, 8वा दिवस तोच असतो. आपण असं करत करत कुठे आलो बघा, 2000 सालापर्यंत आलो. 2000 सालाचा 1 डिसेंबर पर्यंत आलो आपण. तर त्या कसं त्या बघा, हे कुठले बघा, लीप वर्ष आहे. बरोबर आहे काय, 2000 साल हे शतकाचं लीप वर्ष, त्याला 400 ने भाग जातो. तर ह्याला आपण बेस इयर पकडतो. बेस इयर म्हणजे कसं बघा, शतकाचं जे लीप इयर असतं ना, तिथं आपले पूर्ण जे दिवस असतात तिथं 0 दिवस आपले ऑड निघतात. म्हणजे आठवडे आठवडे बाजूला काढून जे शिल्लक दिवस राहतात त्यांना आपण काय म्हणतो, ऑड दिवस. तर 2000 सालापर्यंत ते किती दिवस असतात बघा, 0 दिवस ऑड निघतात. याचा अर्थ आपण पोहोचलोय कुठपर्यंत, ज्या दिवसापासून आपण कॅलेंडर मोजायला सुरुवात केली, ठीक आहे, इसवी सन 1 पासून, पहिल्या दिवसापासून, तर तिथून 2000 सालापर्यंत फक्त 0 दिवस किती निघतात, ऑड निघतात. म्हणजे आठवडे आठवडे बाजूला काढून बघा. आता परत आता बघा, बघा 1 जानेवारी 2001 ते बघा 1 जानेवारी 2001 ते थोडक्यात काय बघा, 31 डिसेंबर 31 डिसेंबर हे किती असते बघा, 2039. आता मी 2039 का पकडलं, कारण की 40 हे जे तारीख आहे 2040 हे चालू वर्ष आहे, पूर्ण वर्ष नाही. मग 2001 बघा, 2001 ते 2039 थोडक्यात काय, 2001 ते 2039
बघा पूर्ण वर्ष किती आहे त्याच्यामध्ये, बघा पूर्ण वर्ष झाली 39. ठीक आहे बघा 39. आणि बघा 2001 ते 2039 मध्ये लीप वर्ष किती आहेत बघा, लीप वर्ष किती झाली बघा याच्यामध्ये. 39ला जर तुम्ही 4 ने भागलं, 4 9 36, किती निघतात, 9 निघतात. बघा आपण काय बघितले बघा, सामान्य वर्षामध्ये 1 दिवस ऑड निघतो, लीप वर्षामध्ये 2 दिवस ऑड निघतात. ठीक आहे. आपण काय तिथं आता हे 2040च्या आधीचं वर्ष कुठलं, 2039 मध्ये 39 वर्षामध्ये आपण किती वर्ष लीप निघतात आणि किती वर्ष सामान्य बघा 9 वर्ष जर लीप वर्ष निघत असतील तर सामान्य वर्ष किती निघतील, 30 निघतील. बरोबर आहे का नाही. आणि बघा सामान्य वर्षामध्ये 1 दिवस ऑड असतो, मग 30 वर्षामध्ये 30 दिवस निघतात. आणि लीप वर्षामध्ये 9 दिवस ऑड निघतात, 2 दिवस ऑड निघतात प्रत्येक वर्षामध्ये. ह्याचे किती झाले बघा, 9 2 18, मग 30 आणि 18 बरोबर किती झाले बघा इथं 48 झाले. पण हे काढत बसायला एवढा वेळ नाही आपल्याकडे, हे काय वेळ वाया घालत बसायची गरज नाही. फक्त काय करायचं आपण, 2001 ते 39 मध्ये 39 वर्ष पूर्ण झाली. बरोबर आहे का नाही. ते 39 पकडले आपण, म्हणजे आपण 30च्या ऐवजी 39 घेतले बघा. लक्षात घ्या. थोडक्यात कसं आहे, हे 30 आणि 9 बघा, 30 आणि 18 किती 48 आहे. बरोबर आहे का नाही. थोडक्यात बघा हे जे 9 बघा लीप वर्ष जे 9 आहेत, पण लीप वर्षामध्ये 2 दिवस काय निघतात, ऑड निघतात. त्याचे 18 दिवस पकडायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. आपण काय केलं, इथं 9 पकडले आणि जे एक्स्ट्रा आणखी जे 9 आहेत ते कुठं पकडले, इथं पकडले. 39 आणि 9 केले बरोबर किती निघते, 48 निघते. त्याच्यामुळे हे काढत बसायची गरज नसते. ठीक आहे. हे काढत बसायची गरज नाही. डायरेक्ट 2001 ते 39 किती वर्ष पूर्ण आहेत, तर 39 आहेत. आणि 2001 ते 2039 किती वर्ष लीप वर्ष आहेत, तर 9 लीप वर्ष आहेत. मग ते 9 लिहिलं आपण. याचा अर्थ आपण पोहोचलो कुठपर्यंत बघा, इथं आलो की आपण पोहोचलो 31 डिसेंबर 2039 पर्यंत पोहोचलो. आता आपल्याला जायचंय कुठं, 2040 मध्ये. आता बघा ह्याच्यामुळे आता आपण वर्षातले ऑड दिवस काढले, आता महिन्यातले बघा. 2000 फेब्रुवारीच्या आधीचा महिना कुठला आहे बघा, जानेवारी. मग जानेवारी मधील काय करायचं बघा, जानेवारी मधील ऑड डेज. ऑड डे किती निघाले बघा, जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात, म्हणजे थोडक्यात 3 दिवस ऑड निघतात. बरोबर आहे का. बघा महिन्यातले आपण ऑड डेज कसे काढतो बघा, 30 32 32 आणि 3 32 32 3 आणि इथं 0 किंवा 1. म्हणजे थोडक्यात काय बघा, महिना जर 31 चा असेल तर 3 दिवस ऑड निघतात. म्हणजे 7 चोक 28, 28 दिवसामध्ये 4 आठवडे निघतात. ते आठवडे सोडून जे काय शिल्लक राहतात, 3 दिवस शिल्लक राहिले ते 3 दिवस पकडले आपण इथं. इथं 0 किंवा 1 पकडले तर महिना बघा लीप वर्षामध्ये, सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28 चा असतो. 28 असेल तर 0 पकडायचं. आणि जर 29 दिवसाचा फेब्रुवारी महिना असेल तर इथं 1 येणार. ठीक आहे. बरं आता बरं इथं 0 पकडायचं, 1 पकडायचं, लक्षात घ्या. महिना कुठला आहे बघा, फेब्रुवारी. ठीक आहे. आणि साल कुठलं आहे, 2040. 2040 हे जरी लीप वर्ष असलं तरी फेब्रुवारी हा महिना तुमचा चालू महिना आहे. त्यामुळे त्याचा काही संबंधच येत नाही. आपल्याला पूर्ण महिना कुठला सापडतोय, जानेवारी महिना सापडतोय. म्हणजे ते फक्त जानेवारी मधील ऑड डे पकडले आपण किती, 3. आणि फेब्रुवारी मधील तारीख पहा, फेब्रुवारी मधील तारीख किती निघते बघा इकडं, 28. ठीक आहे बघा. आता 28 निघाली बघा. आता 28 म्हणल्यानंतर ह्याची बेरीज करताना काय करायचं बघा, बेरीज करत बसण्यापेक्षा डायरेक्ट तिथे येते बघा. 7 ने ह्याला भाग घालवा, 7 5 35, 35 आणि 4 काय राहिले 39, म्हणजे ऑड डेज. आठवडे इथं पण आपण आठवडे बाजूला काढले, शिल्लक दिवस किती, 4 निघाले बघा. 9 ला भाग घालवा, 7 1 7, बाकी राहिली 2. 3 ला काय भाग जात नाही, 3 आहे असं घ्या. परत बघा 7 चोक 28, बाकी राहिली 0 बघा. परत 4 आणि 3 किती झाले 7, हे कॅन्सल करून टाका, राहिले किती 2. 2 म्हणजे किती असते बघा, आता बघा 0 म्हणजे जर आपण रविवार पकडला आणि 1 म्हणजे जर सोमवार पकडला तर 2 म्हणजे काय असेल बघा, मंगळवार. म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा, मंगळवार. 2 म्हणजे मंगळवार. उत्तर किती असं आपलं ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पुढलं टाइम आणि वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, ए आणि बी एक काम अनुक्रमे 15 आणि 10 दिवसांमध्ये पूर्ण करतात. ठीक आहे. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली. बरं आता काय दिले बघा, ए आणि बी किती दिवसामध्ये पूर्ण करतात बघा, 15 आणि 10 दिवसामध्ये. ए आणि बी एक काम अनुक्रमे 15 आणि 10 दिवसात पूर्ण करतात. बघा हे दिवस दिले. ठीक आहे बघा. आता एक लक्षात घ्या, 15 आणि 10 जर आपण लसावी काढला तर तो किती असतो बघा, 30 असतो. बरोबर आहे का नाही. इथं आपण 30 पकडलं, 30 रुपये. थोडक्यात काय बघा, तर आपलं जे काम आहे ते आपण काम किती रुपयाचं पकडलं, तर बघा 30 रुपयाचं पकडलं. एकूण काम झालं आपलं 30 रुपयाचं काम झालं. आणि बघा जर ए हा 15 दिवसामध्ये पूर्ण करत असेल तर 30 रुपयाचं काम त्याला पूर्ण करायला एकट्याला किती 15 दिवस लागले तर दिवसाला किती रुपये पेमेंट पडेल बघा, त्याला 2 रुपये. इकडे 2 रुपये मिळाले. आणि बघा तेच 30 रुपयाचं काम जर बीने 10 दिवसामध्ये एकट्याने केलं तर त्याला दिवसाला किती पेमेंट मिळेल, 10 त्रिक 30, 3 रुपये. बरोबर आहे का. 15 दोन्ही 30 आणि 10 त्रिक 30. बरं आता प्रश्न काय केलाय बघा त्यांनी, दोघांनी एकत्र काम केले, करण्यास सुरुवात केली, परंतु 2 दिवसानंतर बी ला काम सोडावे लागले.
मग सुरुवातीचे 2 दिवस दोघांनी काम केले बघा. ए प्लस बी 2 दिवसाचे काम बघा. ए प्लस बी 2 दिवसाचे काम किती असेल बघा दोघांना म्हणून दिवसाला किती 3 आणि 2 5 रुपये पेमेंट आहे. मग 5 गुणिले 2 केलं तर किती रुपये झाले बघा 10 रुपयाचं काम आपलं कंप्लीट झालं. बरोबर आहे का? 10 रुपयाचं काम कंप्लीट झालं. आता शिल्लक काम किती राहिले बघा 30 मधनं 10 रुपये गेले राहिले 20 रुपयाचं काम. बरोबर आहे का नाही? बघा आता दिले का आणि उरलेले काम ए ने पूर्ण केले तर हे काम किती दिवसामध्ये पूर्ण झाले बघा. आता बघा बघा ए ने केलेले काम किती असेल बघा. ए ने केलेले काम आता शिल्लक काम किती रुपयाचं बघा आपलं 20 रुपयाचं काम शिल्लक आहे आणि याला दिवसाला पेमेंट किती आहे 2 रुपये पेमेंट आहे. 2 बघा 20 रुपयाचं काम करायला त्याला 2 रुपयाने किती दिवस लागतील बघा 10 दिवस लागतील. बरं प्रश्न कुठे विचारलाय बघा त्यांनी आपल्याला तर हे काम किती दिवसात पूर्ण झाले बघा. तर आपल्याला बघा उरलेले काम विचारलं नाही त्यांनी पूर्ण काम विचारले. पूर्ण काम किती असेल बघा हे 10 दिवस ए ने काम केलेलं आणि परत सुरुवातीचे बघा 2 दिवस दोघांनी मिळून काम केलं असे एकूण 12 दिवस उत्तर येईल. उत्तर किती असेल आपला ऑप्शन नंबर 3 12 दिवस. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा. काय दिले बघा दिलेली विधाने व त्यानंतरच्या अनुमाने अभ्यासा. दिलेल्या विधानांवर आधारित योग्य अनुमानाची निवड करा. ठीक आहे बघा काय दिले बघा. बरं हा जो क्वेश्चन आहे आपला तो विधान निष्कर्षावरचा आहे पण आपण सिलॉगिझम टाईपने पण सॉल्व्ह करू शकतो का कारण सिलॉगिझम मध्ये पण आपण निष्कर्षच काढतो. बघा काय दिले इकडं सर्व गणिती उच्च पातळीची तर्कविचार करण्याची क्षमता प्रदर्शित करतात. बघा सर्व गणिती काय म्हटले बघा उच्च पातळीची तर्कविचार करण्याची क्षमता प्रदर्शित करतात. बघा उच्च पातळी तर्कविचार सर्व गणिती उच्च पातळी तर्कविचार करण्याची क्षमता प्रदर्शित करतात. ठीक आहे आपण चला पुढे काय दिले बघा पारंपरिक शाळा प्रणालीची निष्पत्ती नसलेले स्वाध्यायी विद्यार्थी बहुधा खूप सर्जनशील असतात. बघा स्वाध्यायी विद्यार्थी काय म्हटले बहुधा म्हणजे काय बघा बऱ्या प्रमाणामध्ये काय असतात खूप सर्जनशील असतात. आपण त्यातला काही पाठ दाखवू शकतो बघा पारंपरिक शाळा प्रणालीची निष्पत्ती नसलेले स्वाध्यायी विद्यार्थी बहुधा खूप सर्जनशील असतात. बरं आता ह्या वाक्यामध्ये बघा गणित आणि तर्कविचाराचा काय संबंध आहे का नाही तात्पुरतं बी वाक्य काय करा बाजूला ठेवा. पहिलं वाक्य आपण कंप्लीट केलं आता सी वाक्य वाचा कारण की दोघांना धरून वाक्य असतं पाहिजे म्हणजे आपल्याला तिथं डायग्राम काढतात. बघा फक्त काही गणिती खूप सर्जनशील असतात. बघा काही गणिती म्हटले ठीक आहे फक्त काही गणिती काय असतात बघा खूप सर्जनशील असतात. काही गणिती खूप सर्जनशील गणितातला काही पाठ दाखवला आपण तो खूप सर्जनशील आहे. बरं पुढे काय दिलं आता पहिलं वाक्य वाचा पारंपरिक शाळा प्रणालीची निष्पत्ती नसलेले स्वाध्यायी विद्यार्थी बहुधा खूप सर्जनशील असतात. बहुधा म्हणजे काय बऱ्या प्रमाणामध्ये कोण तर स्वाध्यायी विद्यार्थी बघा सर्जनशील आहे. इकडे दाखवा स्वाध्यायी विद्यार्थी ठीक आहे बघा. चला आता ही डायग्राम आपली झाली याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. आता ह्या डायग्राम वरनं उत्तर काढताना बघा जी होकारार्थी वाक्य असतात होकारार्थी वाक्याला एवढी डायग्राम पुरेशी असते. ठीक आहे बघा आता पहिलं वाक्य काय दिले बघा उच्च पातळीची तर्कविचार क्षमता असलेल्या व्यक्ती म्हणजे बघा तर्कविचार असलेल्या व्यक्ती काय म्हटले बघा गणिती होण्याची शक्यता असते. बघा आता एक लक्षात घ्या तर्कविचार बघा उच्च पातळी तर्कविचार क्षमता असलेले जे विद्यार्थी आहेत बघा व्यक्ती आहेत त्यातले काही जण 100% गणिती आहेत. बरोबर आहे का नाही काही जण गणिती आहेत मग त्याच्यामुळे बघा इथं गणिती होण्याची शक्यता असते. याचा अर्थ बघा तुम्हाला पॉसिबिलिटी विचारले तर बघा जे तुमचा निष्कर्षामध्ये बरोबर असतं जे निष्कर्षामध्ये बरोबर आहे ते पॉसिबिलिटी मध्ये काय असतं चूक असतं. म्हणजे बघा रामला पोहायला येते हे जर बरोबर असेल तर रामला पोहायला येऊ शकते. बघा रामला पोहायला येते हे जर निष्कर्षामध्ये जर बरोबर असेल ना तुम्हाला विचारलं का रामला पोहायला येऊ शकते तर बघा ही पॉसिबिलिटी काय असेल चुकीची असते कारण त्याला 100% काय ते पोहायला येते. त्यामुळे बघा जो निष्कर्ष 100% बरोबर असतो ना तो जर तुम्हाला पॉसिबिलिटी मध्ये जर विचारला शक्यतामध्ये तर तो काय असं चुकीचा असतो. तर पहिलं काय ते बघा चूक येते म्हणजे बघा उच्च पातळीची तर्कविचार क्षमता असलेली व्यक्ती गणिती काही प्रमाणात गणिती असतात असं असताना तर 100% काय आलं असतं बरोबर आलं असतं. ठीक आहे पुढे काय दिले बघा चला स्वाध्यायी विद्यार्थी उच्च पातळीची तर्कविचार क्षमता बघा स्वाध्यायी विद्यार्थी म्हणजे हे उच्च पातळीची तर्कविचार क्षमता प्रदर्शित करत नाहीत. बघा स्वाध्यायी विद्यार्थ्यांचा आणि तर्कविचारांचा काय संबंध दिसतो का तुम्हाला नाही दिसत. बरोबर आहे की नाही पण हे बरोबर येणार नाही का कारण की नकारार्थी वाक्य बघा स्टँडर्ड डायग्राम मध्ये लगेच आपण बरोबर म्हणू शकत नाही. याचा अर्थ काय असतं बघा नकारार्थी वाक्याला आपल्याला शक्यता डायग्राम जे असते ती काढून चेक करावं लागते. कसं बघा आता बघा स्वाध्यायीचा जो बघा इथं फक्त काय देईल तुम्हाला
पारंपरिक शाळा प्रणालीची निष्पत्ती नसलेले स्वाध्यायी विद्यार्थी बहुधा खूप सर्जनशील असतात, बरोबर आहे की नाही? सर्जनशील असतात, पण सर्जनशीलचा बघा मी फक्त सर्जनशीलचा जो माझा स्वाध्यायीचा जो काय सर्कल आहे, तो मी स्वाध्यायीचा सर्कल मी असं पण काढू शकतो ना. हा स्वाध्याय मी असं पण करू शकतो. स्वाध्याय मला फक्त काय दाखवायचंय, स्वाध्यायाचा काही पार्ट सर्जनशील मध्ये दाखवायचा, बरोबर आहे? हा दाखवला मी इथं पार्ट, पण हा पार्ट बघा माझा थोडा तर्क विचारमध्ये पण गेलेला आहे, बरोबर आहे? आणि इकडे पण गेलेला आहे. आणि आता वाक्य वाचा बघा, स्वाध्यायी विद्यार्थी उच्च पातळीची तर्क विचार क्षमता प्रदर्शित करत नाहीत. बघा इथं करत नाहीत. बघा ह्या डायग्राम नुसार जर आपण बघितलं तर तर्क विचार आणि स्वाध्यायाचा सर्कलचा काही संबंध नाही, इथं बरोबर निघते बघा. पण दुसऱ्या जर डायग्राम मध्ये जर मी चेक केलं तर बघा इथं स्वाध्यायी विद्यार्थी तर्क विचार करतात, येते लक्षामध्ये? आता याच ठिकाणी काय ते चुकतंय. आणि निष्कर्ष बघा, हा तुम्ही किती जरी पॉसिबिलिटी डायग्राम काढल्या, शक्यता डायग्राम काढल्या आणि त्याच्यामध्ये बघा एका जरी डायग्राम मध्ये तो जर चुकला तर तो निष्कर्ष नसतो, तर ती काय असते, तर शक्यता असते, पॉसिबिलिटी असते. त्याच्यामुळे 2 नंबर काय ते चुकीत आहे. 3 नंबर चेक करा, स्वाध्यायी विद्यार्थी क्वचितच गणिती होतात. बघा स्वाध्यायी विद्यार्थी काय म्हटले बघा, क्वचितच गणिती होतात. बघा वाक्य कसे बघा होतात म्हटले, बरोबर आहे की नाही? होकारार्थी वाक्य बघा. आणि कधी पण लक्षात घ्या, सिलोगिझम मध्ये पहिल्यांदा स्टँडर्ड डायग्राम वरनं होकारार्थी वाक्य चेक करायचे, म्हणजे कुठली पहिलं आणि तिसरं वाक्य ह्या डायग्राम वरनं उत्तर काढतो आपण. कुठली ही तात्पुरती बाजूला ही 2 नंबर डायग्राम आपण काढली, बरोबर आहे? सगळं काढत बसण्यापेक्षा फक्त एवढंच काढून दाखवले. 3 नंबर काय म्हटलंय, स्वाध्यायी विद्यार्थी क्वचितच गणित होतात. बघा स्वाध्यायी विद्यार्थ्यांचा आणि गणिताचा काही संबंध आहे का? नाही. त्यामुळे 3 नंबर काय ते चुकतंय. येते लक्षामध्ये बघा, होकारार्थी वाक्याला फक्त एक डायग्राम पुरेसे असते. नकारार्थी जर वाक्य दिलं, नकारार्थी वाक्य आणि जर ते तुमच्या स्टँडर्ड डायग्राम मध्ये बरोबर येत असेल तर तुम्हाला मग शक्यता डायग्राम काढून चेक करावं लागते. आणि नकारार्थी वाक्य जर मेन डायग्राम मध्ये जर चुकलं तर तुम्हाला दुसरी डायग्राम काढत बसायची गरज नसते. ठीक आहे. आपण इथं काय केलं, फक्त बघा नकारार्थी वाक्य पहिल्या डायग्राम मध्ये बरोबर आल्यामुळे आपण शक्यता काढून बघितली, शक्यतामध्ये ते काय ते चुकते. त्यामुळे 3 वाक्य चुकायची काय नाही बघा, वरील पैकी एकही नाही, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा डायग्राम वरचा क्वेश्चन काय, सोबतच्या फरशावरील ठिपक्यांची रचना शोधा आणि ती पूर्ण करण्यासाठी पर्यायातून उचित भाग निवडा. ठीक आहे. काय दिले बघा आता याच्यामध्ये, बाहेर जर आपण चेक केलं बघा, ब्लॅक वर जर ब्लॅक आला, बघा ब्लॅक वर ब्लॅक आला की तो काय होतो, व्हाईट होतोय. बघा ब्लॅक वरती जर ब्लॅक आला तर तो काय झाला, व्हाईट झाला. ठीक आहे. बघा परत व्हाईट वर व्हाईट आला की तो काय होतोय, ब्लॅक होतोय. बघा व्हाईट वरती जर व्हाईट आला तर तो काय होतोय, ब्लॅक होतोय. आणि तिसरं काय दिले बघा, ब्लॅक वरती व्हाईट गेला की तो गायब होऊन जातो. ठीक आहे. बघा ब्लॅक वरती जर व्हाईट गेला तर तो काय होतोय बघा, गायब होऊन जातो. ठीक आहे. बघा चेक करा आता इथे काय निघते बघा, ब्लॅक वर ब्लॅक आला तर बघा ब्लॅक वर ब्लॅक आला की तो व्हाईट झाला, व्हाईट वर व्हाईट आला की तो काय होतो, ब्लॅक होतोय. आणि व्हाईट वर ब्लॅक आला की काय होते, कॅन्सल होऊन जाते. बघा बघा ठीक आहे. बरं आता पुढे काय दिसतंय बघा इथं, चला व्हाईट वर बघा ब्लॅक आला की तो गायब झाला, इथं गायब झाला. बरोबर बघा, ब्लॅक वरती व्हाईट आला की तो गायब झाला, इथं पण व्हाईट वरती ब्लॅक आला की तो गायब झाला. दिसतंय तुम्हाला? बघा लक्षात घ्या. चला मग इथं आपण चेक करू शकतो. बघा ब्लॅक वरती ब्लॅक आला की तो काय होईल, व्हाईट होईल. बघा परत व्हाईट वर व्हाईट आला की तो ब्लॅक होईल, बरोबर आहे का? बघा ब्लॅक होईल इथं. आणि परत बघा व्हाईट वर व्हाईट आला, व्हाईट वर व्हाईट आला काय होईल, इकडं तो ब्लॅक होईल. परत बघा व्हाईट वर ब्लॅक आला की तो कॅन्सल झाला. आणि परत बघा ब्लॅक वर ब्लॅक आला की तो व्हाईट झाला. डायग्राम कुठं दिसते बघा तुम्हाला अशी, बघा इथं व्हाईट आहे, ब्लॅक आहे, परत ब्लॅक आहे, इथं पण व्हाईट आहे. म्हणजे बरोबर बघा ऑप्शन नंबर काय निघतो तुमचा, 1 निघतो. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले, हा युक्तिवादावरती प्रश्न काय दिले बघा, पुढील युक्तिवाद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या पर्यायातून युक्तिवादातील त्रुटी निर्देशित करणारे सर्वात उचित उत्तम विधान निवडा. बघा आपल्याला आता हे युक्तिवादामध्ये काय शोधायचे, तर त्रुटी. जसं आपण बघा सारखं समीकरण विचारलं असेल तर काय करतो बघा, त्यासारखी शब्दरचना बघतो. आता इकडे तुम्हाला युक्तिवादाची त्रुटी काढायची. त्रुटी म्हणजेच काय बघा, ह्याच्यामधला तुम्हाला एक हा पॅसिव्ह, हा काय करायचा, हा पॅसिव्ह वाचायचा आणि ह्याच्यामध्ये बघा आर्ग्युमेंट करताना ह्याच्यामध्ये काय कमी आहे ते आपल्याला दाखवून द्यायचं असतं. ठीक आहे. काय दिले बघा, कल्याणकारी लाभ अवलंबनाची संस्कृती आणि अनुत्पादक कार्यबल निर्माण करतात असे अनेक लोकांना वाटते. थोडक्यात काय, कल्याणकारी अवलंबनाची संस्कृतीमध्ये थोडक्यात काय, आता समजा रेशनिंग आपण जे कमी पैशामध्ये देतो, तर इथं काय म्हणणे बाबा, जर ती कमी पैशामध्ये दिले तर आपण काय म्हटले, अनुत्पादक कार्यबल निर्माण अनुत्पादक कार्यबल निर्माण करतात असे अनेक लोकांना वाटते. ठीक आहे बघा.
पुढे काय दिले बघा, अनेक लोक जगण्यासाठी उत्तम मिळवण्याची खटपट न करता केवळ कल्याणकारी लाभावर वर्षानुवर्षे अवलंबून राहतात. काही वर्षांपूर्वी शासनाने लाभार्थीच्या पात्रतेसाठी कठोर नियम केले आणि त्यामुळे लाभार्थीची संख्या 15% घटली. लाभार्थीची संख्या याहून कमी करण्यासाठी शासनाने पात्रता नियम अधिक कडक करायला हवेत. वरील युक्तिवादातील त्रुटी दाखवून देणारा उचित पर्याय निवडा. बघा आता एक काही लोकांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला इथे दिले. काय जे काय गव्हर्नमेंट थोडक्यात काय रेशनिंग जे काय कमी पैशामध्ये देत असेल किंवा इतर जे काय आपल्याला मोफत देत असेल तर ते नाही दिले पाहिजे असं त्या लोकांचं म्हणणं येते. ठीक आहे, आता ह्याच्यातली त्रुटी काय दाखवायची आपल्याला. ठीक आहे, याला आपल्याला अपोज करायची. कुठलं वाक्य दिसते बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये. बघा वरील युक्तिवादातील त्रुटी दाखवून देणारा उचित पर्याय निवडा. बघा हा युक्तिवाद लाभार्थींना अनुत्पादक कार्यबला समान मानतो. बरोबर आहे. ठीक आहे, आणखी पुढे काय दिले बघा, स्वतःच्या चुकांमुळे लाभार्थी व्यक्ती या परिस्थितीत आहेत असा याचा गर्भितार्थ आहे. चला पुढे काय दिले बघा. विपरीत परिस्थितीला तोंड देणाऱ्या लाभार्थीबद्दल सहानुभूती दाखवत नाही. बघा सगळ्यात जास्त बरोबर उत्तर कुठलं वाटतं आपल्याला ह्याच्यामध्ये, ऑप्शन नंबर 3. पहिले 2 चुकीचे असं म्हणत नाही मी, त्याला साजेशी धरूनच आहेत. बरोबर नाही. थोडक्यात काय, स्वतःच्या चुकांमुळे लाभार्थी व्यक्ती या परिस्थितीत आहेत असा याचा गर्भितार्थ आहे आणि हा युक्तिवाद लाभार्थींना अनुत्पादक कार्यबला समान मानतो. 3 नंबरचं जे आहे ते काय ते बघा, आपल्याला जास्त काय ते बरोबर ह्याला अपोज करते. कशाला, हे युक्तिवादाला. ठीक आहे, उत्तर द्यायला आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी. तर बघा आपली एमपीएससीची स्पेशल बॅच जी आहे ती 999 रुपयामध्ये आपल्या आपल्या ऍप्लिकेशन वरती उपलब्ध आहे. 999 रुपयामध्ये बघा. तर गुगल प्लेला जाऊन आपलं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचप्रमाणे बघा आपली कंबाईनची पण बॅच आपण लॉन्च केलेली आहे ऍप्लिकेशन वरती आणि येणाऱ्या काळामध्ये आपण यूपीएससीची पण बॅच लॉन्च करणार आहे. ठीक आहे, थांबू आता आपण या ठिकाणी.